आहे आणि अजून सुद्धा पुढे होईल असं सर माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे माझं तर असं सर्वांना आग्रह आहे की सर्वांनी या गेस्ट लेक्चर म्हणून जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करता येईल ह्याच्याकडे लक्ष द्यावं सर्वांनी. आणि हा जो आपल्याला कोरोनामुळे वेळ मिळाला आहे तर ह्याचा आपण जास्तीत जास्त फायदा कसा घ्यावा, वेगवेगळ्या नॉलेज आपण कसं वाढवावं आपलं, तर ह्याच्याकडे सर्वांनी लक्ष द्यावं असं माझं मत आहे. तर अतिशय छान सर हा उपक्रम होता आणि मला सर खूप आवडला आणि मला सर नक्कीच खात्री आहे की मी जसं बोलतो किंवा आम्ही दोघं चौघं जसं बोलतो तसेच अजून सुद्धा विद्यार्थी बोलतील. आणि माझं सर्वांना आव्हान आहे की सर्वांनी आपल्या मनात जे जे आहे ते बोलण्याचा कृपया प्रयत्न करावा आणि आपल्याला ज्या शंका वाटतात तर त्या आपण बोलून मोकळ्या व्हाव्यात ह्या लेक्चरमध्ये किंवा जे गेस्ट आहेत तर त्या गेस्टशी आपण एक प्रकारे गप्पा माराव्यात आणि आपल्या शंका ज्या असतील त्यांचं निरसन करावं. कारण वेळ ही एकदा गेलेली कधीच निघून येत नाही. कारण परत आपल्याला पश्चाताप होतो की ते गेस्ट आलते त्यांनी आपल्याला त्या विषयावरती चांगलं मार्गदर्शन केलं तर आपण आपली शंका विचारायला पाहिजे ती. म्हणजे असं त्यावेळेला वाटतं की आपल्याला आपल्याकडनं राहून गेलं. म्हणून माझं सर्वांना आव्हान आहे की सर्वांनी आपल्या मनात ज्या ज्या शंका असतील किंवा ज्या ज्या आपल्या ज्या काही आपल्या अडचणी असतील किंवा वेगवेगळ्या विषयी जर आपल्याला माहिती पाहिजे असेल त्या क्षेत्राशी तर त्या गेस्ट जे गेस्ट आहेत तर त्यांच्याविषयी त्यांच्या बरोबर तुम्ही संवाद साधा आणि त्या संवादातनं तुम्हाला जी काही माहिती हवी आहे त्यांच्याकडनं किंवा जे काही मार्गदर्शन हवे तर त्याची तुम्ही पूर्तता करून घ्या. कारण ही वेळ अशी की ही वेळ एकदा गेली तर तुम्हाला परत कधीच मिळणार नाही. आणि त्यामुळे माझं सर्वांना आव्हान आहे की सर्वांनी कृपया बोलतं व्हा आणि एक प्रकारे गप्पा मारा सरांबरोबर आणि काय असतील आपल्या शंका त्या निरसन करून घ्या. थँक्यू सर. धन्यवाद. थँक्यू आशिष. तू छान मांडायचा प्रयत्न केला. हेच मला अपेक्षित आहे की ज्या पद्धतीने आशिषने मांडण्याचा प्रयत्न केला आणि स्वतः पण वेगवेगळ्या विषयांवर बोललो पाहिजे. वेगवेगळ्या जसं वेगवेगळे विषय आपण घेतोय त्याबद्दल थँक्यू आशिष. इतर विद्यार्थ्यांशी आपण नंतर बोलूयात. आता आपले गेस्ट जॉईन झालेले आहेत. डॉक्टर सागर कळाणे सर आलेले आहेत. सगळ्यांनी सर तुमचं खूप खूप स्वागत. सर्व विद्यार्थी तुम्हाला वेलकम करतायत. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. सर्व आतुर आहेत. तुम्ही जी काही माहिती दिली होती तुमच्याविषयी बायोडाटा तुमचा लेख हा विद्यार्थ्यांशी ऑलरेडी शेअर केलेला आहे आणि त्यामुळे विद्यार्थी सर्व उत्सुक आहेत. तुम्हाला फक्त जस्ट अवेअर करतो 2-3 गोष्टींमध्ये. एक तर हे जे सर्व विद्यार्थी आहेत ते मोस्टली 10वी झालेले जास्त आहेत. 10वीची आणि हुशार आहेत. 90, 95, 96% मार्क मिळवलेले काही काही विद्यार्थी यामध्ये आहेत आणि अनेकांना काही इंजिनिअरला जायचंय, मेडिकल जायचंय, रिसर्च मध्ये पण जायचंय, नासा मध्ये जायची इच्छा आहे. अशा वेगवेगळ्या प्रतिभेचे विद्यार्थी आहेत हे मला आवर्जून तुम्हाला सांगायला आवडेल. आणि आपला हा जो प्रोग्राम आहे नॉर्मली सर हे सगळे ग्रामीण भागात बसलेले विद्यार्थी आहेत कळलं का. आणि हा आपला प्रोग्रामला बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना अटेंड करायला फार अडचणींचा सामना करावा लागतो कारण एकच मोबाईल घरामध्ये सगळेजण तो शेअर करणं, नेटवर्क प्रॉब्लेम, इंटरनेट प्रॉब्लेम अशा अनेक प्रॉब्लेम मधले मुलं अटेंड करतात. हा पूर्ण सेशन आपण रेकॉर्ड करतो आणि नंतर विद्यार्थ्यांसाठी पण अवेलेबल करून देतो. त्यातूनही विद्यार्थी खूप छान प्रकारचे प्रश्न गेस्टशी नंतर पण कम्युनिकेट करतात. तर हा जस्ट माहिती म्हणून तुम्हाला मी अवेअर करून दिलं. तुमच्याबद्दल ऑलरेडी खरं तुम्ही समिती सर्वात महत्वाची तुमचं ओळख हीच आहे सगळ्या विद्यार्थी. तुम्ही समितीचे माजी विद्यार्थी आहात आणि आतापर्यंत जवळजवळ 20 ते 25 माजी विद्यार्थी या मुलांशी बोलले त्यामुळे त्यांना समितीविषयी सगळ्या विषय बऱ्यापैकी कळालेला आहे. त्यामुळे तुमची ओळख तुमच्या बायोडेटाबद्दल ऑलरेडी करून दिलेली आहे, मलाही माहिती आहे. पण तुमच्या आणि त्यांच्यामधला अधिक वेळ न घेता मी तुम्हाला अशी विनंती करेल की प्रथम तुम्ही तुमचा थोडक्यात प्रवास सांगावा तुमच्या आयुष्यात डेव्हलप होत गेलात आणि मग नंतर जो विषय आहे की जो आपण म्हटलो की आता मुलांची आता वेगवेगळ्या संस्थांमध्ये कसं कसं प्रवेश बऱ्याच जणांना माहितच नसतं की ते मार्ग कोणकोणते आहेत आणि तुमचा त्यातला खूप चांगला गाढा अभ्यास आहे त्याबद्दल तुम्ही विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. डॉक्टर सागर कळाणे सर. धन्यवाद सर. ऍक्च्युली मला जी काय अल्फा बाईट संस्थेतर्फे तुषार रंजनकर सरांनी इथं बोलायची संधी दिली त्याबाबत मी संस्थेचं व सरांचा मनापासून आभारी आहे. आणि बऱ्याच दिवसापासून समितीत असल्यापासूनच अल्फा बाईट संस्थेविषयी मी ऐकून होतो. त्यानंतर आमचे मित्र निलेश रासकर यांनी देखील या संस्थेचं कार्य मला सांगितलं होतं आणि आज बऱ्याच दिवसानंतर मला संस्थेच्या विद्यार्थ्यांसोबत एक गप्पा मारायची जी काही संधी मिळाली त्याबद्दल मी खूप भाग्यवान समजतो. तर
या गप्पांमध्ये मी अगोदरच क्लिअर करतो की तुम्हाला जे जे क्वेश्चन असतील ते सगळे प्रश्न तुम्ही मला विचारा, कारण मला जे काय बोलायचंय ते मी जे काय 2 लेख पाठवलेले आहेत तर ते लेखांमध्ये सगळं डिटेलमध्ये मला बोलायचं ते मी लिहिलेलं आहे. पण त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही ते मला विचारा. तर सगळ्यात सुरुवातीला मी हे सांगतो की जर तुम्हाला सायन्समध्ये काही करिअर करायची इच्छा असेल तर ते जे काय लेख होते त्यामध्ये एक मी लेख लिहिला होता की 12वी नंतरच्या सायन्स वाटा, हा जो काय लेख होता त्याच्यामध्ये खूप विस्तृत स्वरूपात मी भारतामधल्या कुठल्या कुठल्या शासकीय संस्था आहेत जिथं तुम्ही करिअर करू शकता त्यांची एक जस्ट ओळख होती त्यामध्ये. तर त्या संस्थांविषयी मी इथं थोडक्यात बोलणार आहे. तत्पूर्वी आता मी जे काय कुठल्या म्हणजे पार्श्वभूमीतनं पुढे आलेलो आहे ते सांगतो. तर इथं पुरंदर तालुक्यातील बोबगाव हे माझं गाव आहे, परंतु जवळपास 16 वर्ष मी यवत पासून जवळच असणाऱ्या दौंड तालुक्यातील तांबेवडी या गावी माझं 16 वर्ष जवळपास म्हणजे 10वी पर्यंत सगळं शिक्षण तिथं पूर्ण झालं. आणि त्यावेळी शिक्षण पूर्ण करत असताना मी तुमच्यासारखाच एक विद्यार्थी म्हणजे आजही मला खूप चांगल्या पद्धतीने इंग्लिश बोलता येत नाही किंवा त्या काळातही जसं तुम्हालाही घरी म्हणजे घरच्यांना मदत करावी लागत असेल तसं मला पण खूप कामं असायची. जसं मी त्या लेखामध्ये उल्लेख केलेलाच होता की मी माझ्या आईला घरच्या कामांमध्ये मदत करायचो. म्हणजे घरची कामं काय तर जसं आमच्या घरी गाया होत्या तर त्या गायांची धारा काढणे किंवा दूध डेअरीपर्यंत पोहोचवणे असली कामं करून मी पण शिकलेलो आहे. परंतु सगळ्यात टर्निंग पॉईंट माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट हा समिती आहे. कारण जर मला समितीमध्ये प्रवेश नसता मिळाला तर मी आज आयसार किंवा IIT अशा संस्थांपर्यंत पोहोचूच शकलो नसतो. कारण जेव्हा 10वीला मी पास आउट झालो तेव्हा मला फक्त 79% मार्क्स होते आणि त्यानंतर 11वी-12वी सायन्स केलं पण तिथं पण खूप चांगला स्कोर नव्हता, जस्ट 72% होते मला. हॅलो, सगळे ऐकू शकताय का? येतो आवाज, येतोय, बोल बोल. हो हो हो. सगळे ऐकतायत, येतोय आवाज व्यवस्थित. ओके. तर 12वीला पण काय खूप चांगला स्कोर नव्हता, तर मला माझ्या काही मित्रांकडनं समितीविषयी कळालं त्यावेळी. मग समितीमध्ये म्हणजे इंजिनिअरिंगला मला ऍडमिशन मिळत होतं तरी पण मी ठरवलेलं होतं की सगळ्यात म्हणजे कमी खर्चामध्ये जर आपलं एज्युकेशन करायचं असेल तर BSc हाच ऑप्शन होता. बरोबर. तर त्यामुळं मी BSc करायचा निर्णय घेतला आणि मी त्याच वेळी ठरवलं की जसं गणित विषय यामध्ये जास्तीत जास्त स्कोर करायचा चान्स असतो, त्यामुळं पुढं BSc नंतरनं म्हणजे UPSC करायची माझी इच्छा होती त्यावेळी. तर तिथं मॅथमॅटिक्स सब्जेक्ट UPSC ला घेऊन जास्तीत जास्त स्कोर करावा अशी माझी इच्छा होती. पण मला काय सायन्समध्ये नंतर मी PhD केली नंतर त्यामुळं मला काही वेळ मिळाला नाही UPSC करण्यासाठी, पण मेन टार्गेट ते होतं माझं. अच्छा. तर ऍक्च्युली मला व्हिडिओ दिसत नाहीये सर. काय काय व्हिडिओ दिसत नाहीये. मग व्हिडिओ दिसत नाहीये का? हो हो तुमचा आवाजही छान येतोय आणि तुम्ही पण आम्हाला दिसताय. तुम्हाला आमचा व्हिडिओ दिसत नाहीये का? हो 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 हो. तिथे कदाचित पण वी आर एव्हरीबडी इज कम्फर्टेबल लिस्निंग यू प्रॉपरली. फक्त आमचं दिसत नाहीये. माय डोंट नो मग तिथे काय टेक्निकल, पण वी आर कम्फर्टेबल, एव्हरीबडी इज कम्फर्टेबल आणि छान पद्धतीने आम्ही तुम्हाला ऐकू शकतोय आणि बघू पण शकतोय. ओके 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 ओके. मग तेच जसं आता समितीचा काय काय रोल होता हे सांगतो मी तुम्हाला. समितीमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर गेल्या आठवड्यात आय थिंक संजय काळे आम्ही माझ्या मित्राने तुमच्या सोबत संवाद साधला होता. तो संजय हा माझा मित्र बनला आणि त्यावेळी मला IIT विषयी माहिती त्याच्याकडनं मिळाली, कारण तो ऑलरेडी IIT 12वी नंतर IIT ची तयारी करत होता. पण त्यांनी मला हे देखील सांगितलं की तू BSc नंतर IIT मध्ये जाऊ शकतो. ही इन्फॉर्मेशन मला त्याच्याकडनं कळाली आणि त्यावेळी मग मी त्या परीक्षेची तयारी करायचं ठरवलं. पण तत्पूर्वी समितीमध्ये जसं 4 तास काम असायचं किंवा कमवा शिका योजना होत्या किंवा आम्हाला रोज योगासनं करायला मिळायची, त्याच्यामुळं एक पर्सनल डेव्हलपमेंट आणि एक पॉझिटिव्हिटी निर्माण झाली आणि त्याचाच परिणाम म्हणून म्हणजे मला IIT मध्ये जवळपास
ऑल इंडिया रँक 95 मिळाली आणि स्टेट रँक 3 मिळाली होती, जी काय IIT जाम एक्झाम आहे त्याच्यामध्ये. अच्छा, 95 होता. अच्छा, आणि हो हो स्टेट रँक 3. कॉंग्रॅच्युलेशन, ग्रेट, गुड. थँक्यू. खूपच छान. आणि मग त्या मार्कांच्या जोरावरती मला IIT मद्रासमध्ये MSc साठी संधी मिळाली. मग मी MSc मॅथमॅटिक्स IIT मद्रास इथं केलं. आणि MSc मॅथ्स करतानाच मी जी प्राध्यापकांसाठी पात्र परीक्षा असती नेट एक्झाम, तर ती अच्छा. नेट एक्झाम दिली आणि त्याच्यामध्ये ऑल इंडिया रँक 70 मिळाला होता मला. आणि त्याचबरोबर ज्युनियर रिसर्च फेलोशिप जी असती ते मला मिळाली. आणि त्यानंतर मी MSc पासआउट झाल्यानंतर जवळपास 6 महिन्यांसाठी मी सप महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होतो. आणि पण IIT म्हणजे मला नेट एक्झाम क्वालिफाय केल्यामुळं IIT दिल्ली, नंतर IIT कानपूर आणि आयसर मोहाली जी चंदीगडमध्ये आहे, अशा 3 संस्थांमध्ये PhD करायची संधी मिळत होती. आणि त्यामुळं मी म्हणजे आजकाल म्हणजे सायन्ससाठी सगळ्यात बेस्ट म्हणून आयसर कडेच पाहिलं जातं. त्यामुळं मी IIT न जाता आयसर मध्ये जायचा निर्णय घेतला. आणि जे आयसर मोहाली आहे तिथून मी PhD पूर्ण केली. तर PhD मधल्या प्रवासाबाबतही मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. आवडेल. फक्त सांग एकच मिनिट मला, जस्ट की तू जे काही सांगितलंस की एकतर IIT मध्ये सिलेक्शन जामला या लेवलला रँकिंग येणं, आणि त्यानंतर सुद्धा म्हणजे सेटनेट, एकदा सेटनेट परीक्षा पण अवघड आहे, खूप अवघड. आणि ते एकदा नॉर्मली सेटनेट झालं की कसं प्रोफेसरचा जॉब मिळतो आणि मुलं सुखावतात, म्हणजे असं झालं. आणि सेटनेट झालं की खूप झालं. पण तरी सुद्धा तू त्यानंतर ह्या आयसर मोहालीला गेलास. आणि काय, बऱ्याच मुलांना सर्वात पहिल्या प्रवासामध्ये आयसर म्हणजे कायच माहित नाहीये, म्हणजे आयसर कोणी बघितलं पण नाहीये, आणि किती महत्वाचं इन्स्टिट्यूशन आहे आयसर हे, याविषयी अगोदर सांग, आणि मग तिथला PhDचा प्रवास ऐकायला निश्चित आवडेल. हो, नक्की नक्की नक्की. तर सगळ्यात पहिल्यांदा मी IIT आणि आयसर मधलं कंपॅरिझन सांगतो. तर आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच IIT, ह्या IIT जुन्या 7 आहेत. तर त्याच्यामध्ये तुमचं दिल्ली, मद्रास, बॉम्बे, कानपूर, त्यानंतर खरगपूर येतं, रुड़की, अशा 7 IIT आहे टोटल. आणि आता नवीन आजकाल सेंट्रल गव्हर्नमेंटने निर्णय घेतलाय की प्रत्येक राज्याला एक IIT झालं पाहिजे. अशा निर्णयामुळं जवळपास सगळ्या राज्यांमध्ये IITs आहेत आता सध्या. तर ह्या IIT मध्ये तुम्ही म्हणजे सायन्स म्हणजे BSc पण करू शकता. काही ज्या जुन्या IIT त्याच्यामध्ये तुम्ही BSc पण करू शकता, त्याचबरोबर म्हणजे इंजिनिअरिंग बीटेक देखील करू शकता. मेन टार्गेट IITचं बीटेक हेच आहे. पण काही IITs मध्ये तुम्ही म्हणजे प्लेन सायन्स मध्ये पण डिग्री घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल IIT कानपूर आणि IIT बॉम्बे मध्ये करू शकता या गोष्टी. तर हे झालं IITतलं डिफरन्स. पण म्हणजे आपल्या भारतामध्ये सायन्स साठी अशा वेगळ्या इन्स्टिट्यूट नव्हत्या. 2005 पूर्वी जस्ट IIC बँगलोर हीच संस्था होती. तर सेंट्रल गव्हर्नमेंटने आय थिंक कलाम सर होते त्याच वेळी, आय थिंक हा निर्णय झाला होता की 2005 साली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन रिसर्च ह्या संस्थांची निर्मिती झाली. 2005 नंतरनं ह्या संस्था विकसित झाल्या आणि पूर्ण भारतामध्ये या 7 संस्था आहेत. तर काय आहे त्या संस्थेचं? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च म्हणजेच आयसर. आणि त्याचा फुल फॉर्म तुम्ही म्हणजे सगळं त्याबाबत आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही इंटरनेटवरती चेक करू शकता. तर ह्या टोटल 7 आयसर आहेत पूर्ण भारतामध्ये. तर त्यापैकीच आपल्या पुण्यामध्ये देखील एक आयसर आहे. आता सध्या मी आयसर पुणे इथं पोस्ट डॉक्टरल सायंटिस्ट म्हणून काम करतोय. आणि हो, तर मी जो काय माझा PhDचा प्रवास सांगत होतो, तर जे मोहाली येथील आयसर आहे तिथं मला PhDला ऍडमिशन मिळालं होतं. आणि त्यावेळी कृष्णंदू गंगोपाध्याय हे जॉमेट्री मध्ये काम करणारे एक प्रोफेसर आहेत. त्यांच्यासोबत मी जॉमेट्री हा म्हणजे मॅथमॅटिक्स मधील जॉमेट्री हा विषय निवडून तिथं मी माझी PhD पूर्ण केली. तर PhDच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझे 2 इंटरनॅशनल पब्लिकेशन्स आहेत. जॉमेट्री डेडिकाटा आणि फोरम मॅथ म्हणून हे वेल नोन रिप्युटेड जर्नल्स येतात, इंटरनॅशनल जर्नल येतात. तर तिथं माझे 2 पब्लिकेशन्स आले. आणि PhDच्या काळातच लंडन मॅथमॅटिकल सोसायटी यांनी मला लंडन येथे म्हणजे वॉरविक म्हणून युनिव्हर्सिटी आहे तिथं माझं काम तिथं प्रेझेंट करण्यासाठी बोलवलं होतं. हे
2018 मध्ये बोलवलं होतं. आणि त्याचबरोबर गेल्या वर्षी मला पॅरिस मधील IHES म्हणजे फ्रान्स पॅरिस जे आहे तिथं मला IHES मध्ये माझं काम तिथं प्रेझेंट करण्यासाठी बोलवलं होतं. तर ह्या सगळ्या संधी मला जस्ट PhD करत होतो त्या पब्लिकेशन्स मुळे मला मिळाल्या. छानच. आणि मला जस्ट एक प्रश्न, तू आता समितीत 3 वर्ष राहिलास, त्यावेळेस पुण्याच्या कुठल्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतलंस तू? हो, मी SP कॉलेजमध्ये BSc मॅथमॅटिक्स पूर्ण केलं. SP ला शिकलास, राहिला समितीच्या हॉस्टेलमध्ये होतास, बरोबर? हो. त्याच्यानंतर तू IIT मद्रासला शिकलास, बरोबर ना, मॅथमॅटिक्स? बरोबर. आणि राहिला तिथल्या त्यांच्या हॉस्टेलमध्ये होतास. हो, बरोबर. आणि त्यानंतर पुन्हा तू PhD ला आयसर मोहलीमध्ये होतास आणि त्यावेळेस तिथल्या हॉस्टेलमध्ये होतास, बरोबर आहे? येस. तर मला ह्या 3 टप्प्यांमध्ये शैक्षणिक फरक तिन्ही ठिकाणचा आणि हॉस्टेल स्टेइंगचा पण फरक ऐकायला आवडेल. हो, नक्की. तर सगळ्यात सुरुवातीला समितीमध्ये म्हणजे तिथली पद्धत खूप चांगली होती. म्हणजे समितीमध्ये आम्ही सुमित्रा सदनला पहिल्या वर्षी होतो. तर जेव्हा मुलांचं होतं तू असताना, हो बरोबर, त्यावेळी ते मुलांचं होतं. तर तिथं अशी पद्धत होती की म्हणजे रूम मध्ये आल्यानंतर जर 2-3 दिवसानंतर आमच्या रूम चेक करायचे. म्हणजे फॅनच्या वरती धूळ असेल तरी आम्हाला एक्स्ट्रा काम करावं लागायचं. म्हणजे इतकं स्ट्रिक्ट होतं ते सगळं. आणि मग त्याचा फायदा म्हणजे तुम्ही रेग्युलर म्हणजे असं तुम्ही तुमच्या सवयी बदलल्या. त्याचं जसं IIT मध्ये आम्हाला आमच्या रूम साफ करायला तिथले कर्मचारी यायचे. परंतु म्हणजे समितीमध्ये फायदा काय होता की स्वतःच काम स्वतः करायचो. त्यानंतर कमवा शिका ही जी काही योजना होती ती मला खूप आवडायची समितीची. म्हणजे आपण जर काही रक्कमचा खर्च करत असेल तर त्यावेळी आपण विचार करायला लागायचो. कारण ते कमवताना तेवढं कष्ट घ्यायला लागायचं. त्यामुळे ते घालवायचं कसं त्यावेळी खूप विचार केला जायचा. आणि त्या सवयीचाच मला पुढे खूप फायदा झाला. खूप छान. आणि जसं आता सरांनी मला हा प्रश्न विचारला होता की आयसरच्या हॉस्टेल बाबत. तर आयसरच्या हॉस्टेलमध्ये हीच परिस्थिती होती. फक्त जसं समितीमध्ये जे रूल्स रेग्युलेशन्स आहेत, जसं 11 वाजता बंद राहणार लाईट्स किंवा 11-12ला लाईट बंद व्हायच्या आमच्या. तर तसं ह्या आयसरमध्ये ह्या पद्धती नाहीयेत. आणि समितीमध्ये जी शिस्तबद्धपणा होता ना तो योगापासून दूध 4 तास काम ते सगळं बाकी ठिकाणी नाही. आणि मी ते खूप मिस करायचो. पालक योजना, पालकांचं मेंटरिंग, या सगळ्या बरोबर. मी ऍक्च्युली योगासनं समितीनंतर IIT मध्ये काही दिवस केली, पण नंतर सुटले. योगासनं करायचं बंद केलं मी. परंतु मी व्यायाम म्हणजे रोज 1 तास व्यायाम केलाच पाहिजे अशी मेंटॅलिटी आजही माझी आहे. म्हणजे आजही मी तसं ते रेग्युलर फॉलो करतो ऍक्च्युली. बरोबर. तर त्यामुळे तो फिटनेस येतो. आणि त्यामुळे आम्ही आता मी पण समितीचाच विद्यार्थी आहे, पण आज माझ्यापेक्षाही जे रत्नाकर मते म्हणून आता कार्य करते त्यांचे 67-65 वय आहे, ते सुद्धा फिटनेस केवळ योगा व्यायाम यामुळेच फिटनेस राहू शकतो. आणि उत्साह उर्मी पण राहू शकते. हो बरोबर. प्लीज कंटिन्यू. तर हे आता ह्या सगळ्यामध्ये सांगायचं काय की एक मध्ये सांगायचं विसरलो मी की तसं आता मी जे काही काम करतो तर त्याचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत फायदा व्हावा म्हणून इस्रो जे आहे इंडियन स्पेस सागरचा डिस्कनेक्ट झालाय का? 22ला होईल, आय थिंक 22ला होईल ते. तर त्यासाठी मॅथमॅटिशियन्सची काही गरज होती. 3 मॅथमॅटिशियन्स हवे होते त्यांना. आणि जवळपास 3000 लोकांनी रिटर्न एक्झाम लिहिली होती. तर ती मी क्वालिफाय केली होती ऍक्च्युली. आणि त्या इस्रो मध्ये मला म्हणजे टॉप 30 मध्ये माझं सिलेक्शन झालं होतं. हो, म्हणजे मी तिथं इंटरव्ह्यूचा मला एक्सपिरियन्स आहे इस्रोच्या. माहिती म्हणून सांगतो जस्ट आपले दिनकर वैद्य सर म्हणून आहेत बघ. हो माहिती. योगा शिकवायचे आपल्या योगामध्ये मला तर शिकवत होते मी असताना. म्हणजे आता माझा तो बॅचमेटच आहे. पण त्याचा मुलगा अनुराग वैद्य तो आता मुलांशी मध्ये बोलला. तर तो आता इस्रो मध्ये ऑलमोस्ट सिलेक्ट झालेला आहे. म्हणजे त्याचा फायनल इंटरव्ह्यू फक्त बाकी आहे. हो. तर सर मी तो आता IIT मद्रासला त्यांनी ऑलरेडी ऍडमिशन करून ठेवलंय एमटेक साठी. ओके. आणि शिवाय जर इस्रोत संधी मिळाली तर तिथं जाणार आहे. पण त्याचा फायनल काहीतरी गोष्टी बाकी आहेत. मी त्याला तुला सांगेन कम्युनिकेट करायला. यू मे गाईड हिम लाईक. प्लीज. जस्ट मला तू बोलताना आठवलं कारण ते महत्वाचं आहे. अनुराग मला नेहमी विचारत असतो की मला कोण गाईड करू शकेल या बाबतीमध्ये वगैरे. मी आपल्या इस्रोचे सायंटिस्ट हे डॉक्टर अब्दुल कलामानंतर कोण होते तिथे?
ते त्यांचा C1 केस C1 आय थिंक. ते नाही, ते एक होते. आणि अजून एक मी त्यांचा नंबर, त्यांचा माझा चांगला परिचय आहे, कारण आपण सायन्स क्लब होतं ना समितीमध्ये, तर त्या सायन्स क्लबला मी त्यांना बोलवलेलं होतं. ओके. त्यांचं नाव सांगतो तुला मी जस्ट, एक मिनिट. त्यांचं आणि जस्ट आता एकदम नाव मला ठीक आहे. तर ते आले होते, त्यांचा नंबर मी त्याला दिलेला, मला नाव सापडत नाही झाला. हा, सुरेश नाईक, इस्रो डायरेक्टर नाईक सर, बरोबर. ते पण खूप आपल्या सायन्स क्लबच्या ओपनिंग साठी ते येणार होते. जयंत नाळीकर त्या दिवशी आले, डॉक्टर जयंत नाळीकर आले होते, त्यांना जमलं नाही, मग असं झालं होतं. त्यामुळे माझा त्यांचा संवाद त्या निमित्ताने झाला होता. ठीक आहे, एनिवे प्लीज कंटिन्यू. तुला डिस्टर्ब केलं एकदम. नाही ठीक आहे. तर सांगण्याचा उद्देश हाच की म्हणजे समितीमुळं मला जे काय आता जसं इस्रोचं सांगितलं, म्हणजे मी कधी विचारही करू शकत नव्हतो की इस्रो सारख्या ठिकाणी आज म्हणजे भारतातलं ना आशियामध्ये सगळ्यात जास्त नावलौकिक असं हे रिसर्च सेंटर आहे, इस्रो स्पेस रिसर्च सेंटर. आणि तिथं मला एक फायनल 30 जे इंटरव्ह्यू झाले त्याच्यामध्ये चान्स मिळाला, तर हे माझं म्हणजे सौभाग्य मानतो मी की. आणि हे फक्त समितीमुळंच मला पुढं इतक्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटी, म्हणजे जसं 10वी पर्यंत मला जर विचारलं तर माझं असं पुढं मी काय शिकल अशी म्हणजे गॅरंटी नव्हती, मला वाटतही नव्हतं मी पुढं काय करेल. पण फक्त समितीमध्ये गेलो, चांगले मित्र भेटले आणि त्याच्यामुळं आज मला इस्रो असेल किंवा आज पॅरिस, लंडन सारख्या ठिकाणी मला जायची संधी मिळाली. आणि ते फक्त एक जास्तीत जास्त कॉन्ट्रीब्युशन मला समितीचं वाटतं त्याच्यामध्ये. थँक्यू. शिक्षण पद्धतीमधला फरक काही, म्हणजे एसपी कॉलेज मधला, IIT मद्रास मधला आणि आता इस्रोचा पण तुझा अनुभव आहे PhD करताना? तर खूप चांगला प्रश्न वाटला मला, कारण जेव्हा IIT माझं क्लिअर करायचं कारण म्हणजे जे काही शिक्षण पद्धतीमधला फरक मी जाणला त्यावेळी. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतो, SP कॉलेजमध्ये असताना मी मला 90च्या अबो पर्सेंटेज असायचे BSc ला. पण पण प्रॉब्लेम काय होता की जस्ट पर्सेंटेज आणि ह्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. जसं मला पर्सेंटेज मिळायचे, परंतु कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जे काय असती, जे काय IIT जाम म्हणून एक्झाम होती, तर त्याचे प्रश्न मला सोडवायला माहिती नाही. मग त्याच्यामध्ये मेन फरक हा होता की जेव्हा आपण पर्सेंटेज मिळवतो तेव्हा आपण जे काही साचेबद्ध पद्धती असती, विद्यापीठाकडनं दिलेले क्वेश्चन पेपर जरी तुम्ही नीट सॉल्व्ह केले तर तुम्हाला ते सहजरित्या तितके मार्क्स मिळू शकतात. पण IITचे जे काय पेपर असतात ते खूप वेगळे होते. तिथं तुम्हाला विचार खूप करावा लागायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर आता सुपर 30 मूव्ही पाहिला असेल तर त्याच्यामध्ये पाहिलं असेल की मुलं सगळे अशी डोक्यामध्ये विचार करतात. जस्ट असं इमॅजिनेशन खूप महत्वाचं असतं IIT क्लिअर करण्यासाठी. तर ते इमॅजिनेशनची पॉवर मला म्हणजे थर्ड इयरला असताना मला मिळालं. म्हणजे थोडक्यात सांगायचं असतं, एक सप महाविद्यालयामध्ये सिद्धार्थ भालेराव म्हणून एक सर, जे IIT मध्ये ऑल इंडिया रँक 3 मिळाली होती, ते जॉईन झाले होते. आणि त्यांना जेव्हा मी विचारलं, मी त्यांना सांगितलं की माझी म्हणजे कष्ट घ्यायची तितकी तयारी आहे, पण मला असं योग्य गायडन्स मिळालं तर मी ह्या परीक्षेसाठी ही माझी इच्छा आहे करायची, या परीक्षेची तयारी. तर त्यांनी मला त्यावेळी सांगितलं की तुम्ही जे काय वाचता, तुम्ही आपण काय करतो, वाचतो आणि ते लिहून काढतो किंवा ते मेमराईज करायचा प्रयत्न करतो, समजून मेमराईज करायचा प्रयत्न करतो. पण तसं न करता तुम्ही इनोव्हेटिव्ह राहा. म्हणजे इनोव्हेटिव्ह म्हणजे फॉर एक्झाम्पल जरी जे काही थेरम्स असतात, म्हणजे गणितामध्ये थेरम्स, प्रमेय आणि त्याचे सिद्धांत असं असतं ना, तर ते प्रमेय जस्ट तुम्ही एकदा त्याच्याविषयी विचार करा आणि तुमचं तुम्ही प्रमेय त्याचं सिद्ध प्रूफ करायचा प्रयत्न करा. तर अशा पद्धतीने तुम्ही जर ती इनोव्हेटिव्ह जर सिस्टम जर राबवली तर तुम्हाला म्हणजे ते तुम्ही सहजरित्या कॅप्चर करू शकता. ती पद्धत, इमॅजिनेशन तुमचं वाढेल. आणि एक्झॅक्टली मी तीच गोष्ट केली IITचं प्रिपरेशन मध्ये. मी तसंच म्हणजे जस्ट थेरम पाहायचो, त्याचं स्टेटमेंट बघायचो, तर एक तास म्हणलं तरी मी त्याच्यावर विचार करायचो, त्याचं उत्तर कसं असेल असं. आणि त्यानंतर मी जेव्हा पुस्तकात बघायचो त्यावेळी मी जो काय विचार करायचो आणि तिथं जे असायचं त्याच्यामध्ये जवळपास साम्य असायचं. अशा पद्धतीने मी स्वतःच इमॅजिनेशन तिथं वाढवलं ऍक्च्युली. हो, मग हाच मग ते इनोव्हेटिव्ह जे काय तेच पुढं त्यामुळेच मी रिसर्च मध्ये कायमस्वरूपी राहिलो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर एक मला सांगायला भारी वाटेल,
आयआयटीच्या आमच्या एक्झामला आम्हाला जवळपास 15 क्वेश्चन मल्टिपल चॉईस असायचे, पहिले ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असायचे. तर अच्छा. मी तिथं पेनही न टेकवता 15च्या 15 प्रश्न म्हणजे जस्ट इमॅजिनेशन करून पटपट पटपट सॉल्व्ह केले होते, जस्ट फायनल सुंदर. म्हणजे आन्सर. म्हणजे हा खरंच म्हणजे आहे, आपल्या सुंदर. रेग्युलर सिस्टमचा आणि आयआयटीचा मला फरक वाटला तिथं. बरोबर बरोबर बरोबर. म्हणजे खूप तेच छान. विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये भरपूर, म्हणजे तुम्हाला सांगतो हो. इलेक्ट्रॉनिक्सला पण मी 40 पैकी 39 मार्क्स घ्यायचो, म्हणजे ते खूप पडायचे मार्क्स. पण हा बरोबर. फरक आहे, म्हणजे एखादी गोष्ट म्हणजे तुम्ही विचार केला ना त्याच्यावरती, तर ती हम्म, हम्म. समजायला खूप सोपी जाते, असं मला सांगायचं बरोबर होतं फक्त. बरोबर बरोबर, अगदी बरोबर आहे. प्रश्नच नाही, प्रश्नच नाही. हम्म. खूपच छान. म्हणजे हा फरक निश्चित लक्षात आला मला या निमित्ताने. म्हणजे कसं की खरं तर तू आता सांगितलंस की सुरुवातीला मार्क तुला कमी होते, म्हणजे हो चाइल्डहुडचं हो तू आहे 10th पर्यंत, आणि नंतर मग तू समितीत राहायला आलास, हो. चांगले मित्र भेटले, येस. चांगल्या कॉलेजला तू होतास, किंवा भालेराव सरांचं तू आता नाव घेतलंस. आणि हो खरंच हो हो आम्ही सायन्स क्लब मध्ये त्यांना बोलवलं होतं, ते सायकलवर येतात. हो हो एक्झॅक्टली. त्यामुळे ते त्यांचा सायकल पहिला विद्यार्थी आमच्याकडे आले होता. होते. आणि अतिशय छान त्यांनी लेक्चर त्या दिवशी तुम्हाला, तू त्यांचं नाव घेतलं मी मला आठवलं. म्हणजे हे सांगण्याचा निश्चित तुझा महत्वाचा आहे की तुमच्या कल्चर कसं डेव्हलप होऊ शकतं. म्हणजे तुझी विजन कशी डेव्हलप होत गेली समितीमध्ये राहिल्यामुळे, चांगल्या कॉलेजेसमध्ये आल्यामुळे, आणि त्यानंतर जे तू आता सांगितलं की IIT मद्रासमध्ये मला विचार करून गोष्टी करण्याची हो हो हो. आणि त्यामधनच मग तुला इकडे रिसर्च मध्ये जावं असं वाटलं, तू आयसर निवडलंस पुन्हा. आयसर येस मध्ये येस येस येस. कारण रिसर्च हा फार महत्वाचा आहे भारताच्या दृष्टिकोन. तू सांगितलंस की डॉक्टर अब्दुल कलाम यांनी खरं रिसर्चच्या बाबतीमध्ये, कारण रिसर्चची किती मोठी गरज आहे देशाला. कुठलाही देश तिथे किती रिसर्च होतात त्यावरून त्याची ताकद ओळखली जाते. आणि त्यामुळे आयसरचं जे काम आहे किंवा तू ज्या कामात स्वतःला वाहून घेतोयस ते खूप महत्वाचं आहे. मला खरं तर 2 प्रश्न आहेत. अगोदर एक तर या मुलांना ह्या वाटा समजणं, कोणकोणत्या वाटा आहेत त्या नीट कळणं, हा एक भाग. आणि आयसर मध्ये तू आता जे काही काम करतोयस ओके. ते तू नंतरच्या फेज मध्ये. पण पहिल्यांदा एक्झॅक्टली ही जी सगळी हुशार मुलं आहेत, चांगल्या मार्क पडलेली आत्ताची, आणि बऱ्याच जणांचं डोक्यात IIT असतं, डॉक्टर व्हायचं असतं, पण हे रिसर्च किंवा इतर ज्या तू वेगवेगळ्या तुझ्या लेखामध्ये पण आहेत बऱ्याच इन्स्टिट्यूशनची नाव आहे, तर त्याबद्दल कसं कसं जाता येईल 10वी नंतर, 12वी नंतर, ग्रॅज्युएशन नंतर, हे थोडं जरा विस्तृत सांगितलं तर आवडेल. मी डिस्कनेक्ट झालो का दीपक? मी आहे का? हॅलो. हा, मी आहे का? हो आहे सर. सागर सर डिस्कनेक्ट झाले का मग? हा, त्यांचा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये डिस्कनेक्ट झाले. हा, मग त्यांचा नेटवर्कचा प्रॉब्लेम असं डिस्कनेक्ट झाला. मला ते कळे ना की मी आहे का सागर सर आहेत, म्हणजे ओके, कारण सागर सरांचा चेहरा मला समोर दिसतोय. पण एनिवे, बहुतेक काही कारणामुळे नेटवर्क मधून बाहेर पडले असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ज्या विषयावर आपण बोलतो, सागर सर आपल्याला जॉईन होतीलच, पण ज्या विषयांवर आपण आता बोलत होतो आणि सागर सर जे काही सांगत होते आता, अतिशय महत्वाचं आहे माझ्या दृष्टिकोनातून जे काही ते सांगतायत ते रिजॉईन होतील आपल्याला आता. तर तोपर्यंत मला तुम्हाला हे मुद्दामून सांगायला आवडेल की हे विचार करणं इनोव्हेटिव्ह पद्धतीनं, मी त्यांना जस्ट मेसेज टाकतो पहिल्यांदा की रिजॉईन म्हणून. मेसेज टाकलाय व्हॉट्सअपवर, बघू. तर मला हे फार महत्वाचं आहे ते जे काही बोलतायत आता ते. आणि माझ्या दृष्टिकोनातनं त्यांनी जो काही महत्वाचा मुद्दा मांडलाय की नेहमी रिसर्च ओरिएंटेड किंवा इनोव्हेटिव्ह पद्धतीनं करत राहणं खूप महत्वाचं आहे. आणि त्यांचा स्वतःचा अनुभव असा आहे की त्यांचं चाइल्डहुडचं जे शिक्षण आहे त्याच्यामध्ये ते एवढे अभ्यासू नव्हते, आणि म्हणून तर आपले आई वडील नेहमी काय बघतात आपल्याकडे की आपल्या मुलाचे मित्र कोण आहेत. कारण हे सत्य आहे आतापर्यंतचं की तुम्हाला सराउंडिंग कसं मिळतं त्याप्रमाणे तुम्ही डेव्हलप होता. तसं सागरच्या बाबतीमध्ये तो समितीत राहिला, मित्र चांगले मिळाले, कॉलेज चांगलं कॉलेज मिळालं, प्राध्यापक चांगले मिळाले, त्यांनी छान त्याला गाईड केलं, आणि त्यामुळं आज एक सामान्य कुटुंबातला सामान्य मुलगा IIT मद्रासला जातो काय, आयसर मोहलीला जातो काय, आणि आज पॅरिस, लंडन अशा चांगल्या ठिकाणी जाऊन खूप छान पद्धतीनं स्वतःची वेगवेगळ्या विषयांवरती पेपर प्रेझेंट करतो. आणि आता सध्या सुद्धा बॅक टू येऊन तो आयसर मध्ये जे काही काम करतोय ते फार महत्वाचं आहे, ते मला पण जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे. तर मला वाटतं ते जॉईन होतील आणि आपल्याला त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी आपल्या सगळ्यांना
समजून घेता येतील. तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती की तुम्ही प्रश्न विचारायला मागं पुढे बघू नका, नीट ऐका, कारण ते काय आता विस्तृत माहिती सांगतील. मला वाटतं जॉईन झालेत सागर सर. काही नेटवर्क प्रॉब्लेममुळे कदाचित. सर तुमचा माईक ऑफ आहे, तो ऑन करा. सागर सर माईक क्लिक करून ऑफ करा, अनम्यूट करा. येस, काही नेटवर्क प्रॉब्लेममुळे मी आता मुलांशी तेच बोलत होतो. तर आपल्याला जो विषय आहे की तुम्ही 2 मुद्द्यांमध्ये की काय काय स्टेप्स आहेत मुलांना या वेगवेगळ्या सगळ्या संस्थांचे बेनिफिट घेण्यासाठी, आणि त्यात तुम्ही अनेक मुलांना पण मदत करतात हे मी ऐकलेलं आहे. तर ती आमच्या मुलांनाही मदत करायला करावी अशी इच्छा आहे. प्लीज प्लीज कंटिन्यू. तर आता जर मुलं 12वी क्वालिफाय झालेले असतील तर 11वी 12वीला असतानाच ते KVPY म्हणून एक एक्झाम असती, तर ती दिली पाहिजे मुलांनी. सायन्स मध्ये तर KVPY किशोर वैज्ञानिक काहीतरी आहे बघा, KVPY ती योजना, ती स्कॉलरशिप असते म्हणजे. तर ती एक्झाम जर क्लिअर केली तर ती मुलं KVPY ही एक वे आहे आयसर मध्ये यायचा. यंग सायंटिस्ट का ती यंग सायंटिस्ट म्हणून त्याला किताब मिळतो काहीतरी असं? नाही ठीक आहे. ऍक्च्युली KVPY बऱ्यापैकी 12वी सायन्सला मुलं जे असतात ना त्यांना माहित असेल. बरोबर, राईट. त्यानंतर ऑलिम्पियाडची एक्झाम असती 12वी नंतर ऑलिम्पियाडची एक्झाम असती, तर ती पण एक्झाम मुलं ट्राय करू शकतात. जर तुम्ही KVPY किंवा ऑलिम्पियाड बॅकग्राऊंडचे असताल ना तर तुमचं डायरेक्ट रिक्रुटमेंट आयसर मध्ये केली जाते ऍक्च्युली. किंवा 12वी सायन्सला साधारण 86% वरती मार्क्स पाहिजे आपल्या स्टेट बोर्ड साठी. 86% वरती जर मार्क्स असतील तर हे तसं कसं असतं, प्रत्येक स्टेट मधील 1% जी मुलं जी सायन्स करतात अशी मुलं, इन जनरल आपल्या महाराष्ट्रामध्ये 86% वरती जर मार्क्स असतील तर ती ह्या कॅटेगरीमध्ये बसतात ऍक्च्युली. तर ती मुलं आयसर मध्ये त्यांची एक्झाम लिहायला क्वालिफाय होतात ऍक्च्युली. मग ती एक्झाम आयसर म्हणजे प्रत्येक आयसरची एक एक्झाम असती, तर ती क्वालिफाय केल्यानंतर मुलांना इंटरव्ह्यू द्यावा लागेल. पण KVPY किंवा ऑलिम्पियाड बॅकग्राऊंड वाले डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट एंट्री आहे त्यांना आयसर मध्ये. त्यानंतर हे झालं आयसर बाबत. त्यानंतर IIT मध्येही ऑलिम्पियाडच्या किंवा IIT JEE म्हणून एक्झाम असते, तर त्याच्या थ्रू ऍडमिशन होऊ शकतं IIT JEE थ्रू. त्यानंतर जे काय चेन्नई मॅथमॅटिकल इन्स्टिट्यूट किंवा IISc बँगलोर म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स जे बँगलोरला आहे, तर त्या IISc मध्ये देखील हाच चॅनेल आहे ऍक्च्युली. म्हणजे IIScच दुसरं व्हर्जन आयसर आहेत ऍक्च्युली. त्यामुळं त्या चॅनेल थ्रू तिथं BSc साठी मुलं जाऊ शकतात. पण इथं गेल्यानंतर फायदा काय आहे की मुलांना स्कॉलरशिप दिली जाते, म्हणजे 6,000 पर मंथ अशी स्कॉलरशिप मुलांना तिथं एनरोल केल्यानंतर मिळते. मग हे फक्त सायन्सला प्रमोट करण्यासाठीच ऍक्च्युली इंडियन गव्हर्नमेंटने घेतलेलं स्टेप आहे. तर आणि एकदम फीस पर मंथ ऍक्च्युली. खूपच छान. त्याला इन्स्पायर स्कॉलरशिप असंही, म्हणजे आयसर मध्ये जी दिली जाते त्याला इन्स्पायर स्कॉलरशिप असं म्हणतात. तर ह्या इन्स्पायर स्कॉलरशिप साठी मग तुम्हाला ह्या गव्हर्नमेंट संस्थांमध्ये जायचं का, असा एखाद्याला प्रश्न असेल तर त्याचं उत्तर नाही. तुम्हाला त्या संस्थांमध्ये जायची गरज नाही. जर तुम्ही BSc SP कॉलेज किंवा इंदापूर मधल्या कुठल्याही कॉलेजमध्ये करत असताल आणि तुम्हाला एक 86% अबोव जर मार्क्स असतील तर तुम्हाला इन्स्पायर स्कॉलरशिप मिळू शकते. आणि जर इन्स्पायर स्कॉलरशिप मिळाली तर तुम्ही जर ते एक पर्सेंटेजचा क्रायटेरिया आहे, समजा काहीतरी असेल 70% अबोव, असे जर मार्क्स तुम्ही कंटिन्यू ठेवले तर ही स्कॉलरशिप BSc MSc त्यानंतर PhD ला देखील मिळते. म्हणजे हे खूप भारी आहे. हो, आणि जसं MSc ला गेल्यानंतर 10,000 होते, PhD ला गेल्यानंतर 35,000 होते. हे आता स्कॉलरशिपचा अमाऊंट येतात. हो, म्हणजे थोडक्यात इथं सांगायचं काय की आयदर तुम्ही 12thला चांगला स्कोर घ्या, त्याच्या थ्रू या संस्थांमध्ये जा, किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ज्या IIT JEE KVPY किंवा ऑलिम्पियाड ह्या एंट्रन्स थ्रू तुम्ही त्यामध्ये प्रवेश घेऊ शकता. हो, तर अजून एक सांगायचं विसरलो मी, इथं इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट म्हणून येतात. त्याच्या पण भारतामध्ये जवळपास 5 ब्रँचेस येतात. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट मेन ब्रँच ही बँगलोरला आहे. तर ह्या संस्थांमध्ये तुम्ही त्यांची ISI ची एक्झाम असते, तर ती क्वालिफाय करून तुम्ही BSc ला जाऊ शकता. त्यानंतर जस्ट 1 मिनिट, म्हणजे मी त्या आर्टिकल मध्ये लिहिलेलं आहे ऑलरेडी ऍक्च्युली. हो, तर तेच तुम्हाला इथं
सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर नायसर भुवनेश्वर म्हणून एक संस्था आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च भुवनेश्वर. ही पण आयसरच्या धर्तीवरतीच बनवलेली आहे हे सगळ्या. तर ह्या संस्थांमध्ये तुम्ही 12वी नंतरनं सायन्स मध्ये करिअर करण्यासाठी जाऊ शकता. बरोबर. म्हणजे थोडक्यात प्लेन बीएससी. आणि त्याचा फायदा काय, म्हणजे हाही प्रश्न असेल ना तुम्हाला, का जायचं बीएससी ला तिथं. तर जर बीएससी तिथनं जर केलं ना, मुलं एमएससी किंवा पीएचडी साठी फॉरेनला, सगळी मुलं फॉरेनलाच जातात जवळपास. आयसरची सगळी मुलं जवळपास फॉरेनलाच ऑप्शन ठेवतात बाहेर जायचं. मग ही आणि त्याला आता जसं आपल्या भागामध्ये न्यूनगंड असतात की जर फॉरेनला जायचं म्हणलं तर खूप पैसे पाहिजे जवळ किंवा काय, असं काही एक नसतं. जस्ट तुम्ही बीएससी जर अशा एक मोठ्या संस्थांमधनं पास आउट असताना जस्ट रिकमेंडेशन लेटर सफिशियंट असतं तिथल्या स्कॉलरशिप्स मिळवण्यासाठी. आणि मग त्या स्कॉलरशिपद्वारे म्हणजे आता जसं आयसरचे दरवर्षी प्रिन्स्टन, हार्वर्ड किंवा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीज मध्ये मुलं जातात शिकायला, जस्ट बीएसएमएस करून मुलं. हा एक सांगायचं इथं की आयसर मध्ये बीएसएमएस हा प्रोग्राम असतो. जर तुम्ही आयसर मध्ये एनरोल झाला तर बीएसएमएस प्रोग्राम थ्रू तुम्हाला डिग्री दिली जाते. बीएसएमएस म्हणजे काय, बीएससी प्लस एमएससी असं 5 वर्षाचा एकंदरीत कोर्स असतो हा. 12वी नंतर एकत्र 5 वर्षाचा आहे. हो, 12वी नंतर 5 वर्ष. आणि तुम्ही बाहेर पडतानाच मास्टर म्हणून बाहेर पडता का मग? हो, पण तो खूप चांगला क्वेश्चन येतं की जर तुम्हाला बीएससी करून जर क्वालिफाय बाहेर पडायचं असेल ना तर तुम्हाला 4 वर्ष डिग्री करावी लागते तिथं. म्हणजे 5 वर्षाचं केलं तर तुम्हाला एमएस डिग्री मिळणार. आणि जर तुम्ही जर बीएस करूनच बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला 4 वर्षाचा कोर्स करून बाहेर पडू शकता तुम्ही. हो, तर हा खूप त्याचा फायदा आहे. आणि मला असं वाटतं म्हणजे आता माझे भरपूर मित्र आहेत जे चांगलं स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, स्टोनी ब्रुक युनिव्हर्सिटी अशा संस्थांमध्ये या मुलांना शिकायचा चान्स मिळाला. आणि ते फक्त हे आयसर मधनं शिकल्यामुळे ते पुढे जाऊ शकले ऍक्च्युली. अच्छा. अनेक मित्र तुझे तिथे स्टॅनफोर्ड आणि वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकतायत. तर खरं तर तू नेहमी त्यांच्याशी तुझं कम्युनिकेशन होत असेल. काय तिथे शिकल्याने काय बेनिफिट जास्त मिळतात, कुठला एक्सपोजर मिळतो असं तुला वाटतं? सगळ्यात पहिल्यांदा इकॉनॉमिकली ते खूप स्ट्रॉंग राहतात. जसं आता मी इथं पोस्ट डॉक करतो तर इंडियन गव्हर्नमेंट मला एक 50-60,000 अमाऊंट मला फेलोशिप मिळते गव्हर्नमेंटची. पण तिथं ती अमाऊंट 5 लाख रुपये अमाऊंट मिळते स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये. म्हणजे हा सगळ्यात पहिला फरक. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जेव्हा बीएससी करत होतो मला 28,000 ज्युनियर रिसर्च फेलोशिप गव्हर्नमेंटची मिळायची. आणि तीच अमाऊंट जवळपास एक 1.25 लाख रुपयाच्या राऊंड त्या मुलांना स्टोनी ब्रुक युनिव्हर्सिटीमध्ये मुलांना मिळायची ऍक्च्युली. हा झाला इकॉनॉमिकल फरक. त्यानंतर एज्युकेशनल म्हणतात तर ते ऍक्च्युली तिथं खूप स्टक राहतात लोक. म्हणजे जसं आपण बरंच काय काय शिकतो असं ना वेगवेगळं, तर त्यांना जर जॉमेट्रीमध्ये काम करायचं असेल ना ते फार एकदम बीएससी मध्ये असतानापासूनच त्या जॉमेट्रीमध्येच सगळं वाचत राहतात. त्यामुळे त्यांचं एक एक्सपर्टाईज असतं ना ते खूप छान असतं त्यांचं, त्या लोकांचं. म्हणजे फक्त तेच करतात ते, म्हणजे बाकी ते इकडं तिकडं बाकी गोष्टी वाचत नाही. बरोबर. पण मला आपलं पण का छान वाटतं कारण जसं सगळ्या विषयांचं तुम्हाला, जसं बीएससी करताना मी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, इलेक्ट्रॉनिक्स असे 4 विषय शिकलो. पण इंटरडिसिप्लिनरी मी रिसर्च करू शकतो. म्हणजे जरी मॅथ्स आणि फिजिक्स लिंक करू शकतो मी, किंवा असंही करायचा चान्स मला मिळू शकतो इथं. पण ह्या लोकांचं म्हणजे एक्सपर्ट ते असतात, एक्सपर्टाईज ते असतं. म्हणजे जर एखाद्याला जर ठरलेलं असेल की मला याच्यातच काम करायचं तर त्या गोष्टीसाठी तिथले रूल्स खूप छान आहेत ऍक्च्युली. खूपच छान. आणि तू जे पेपर प्रेझेंटसाठी पॅरिसला गेला होतास किंवा तुला काही अनुभव निश्चित ऐकायला आवडेल म्हणजे. हो. आणि काय एक्झॅक्ट पेपर कसा काय होतं, कुठल्या मुद्द्यांवर तू ते प्रेझेंट केलास? मी ऍक्च्युली हायपरबोलिक जॉमेट्री म्हणून एरिया आहे त्याच्यामध्ये काम करतो, जॉमेट्री एरियामध्ये. तर आम्ही जे काही संशोधन केलेलं आहे ते फोरम मॅथ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेलं आहे. फोरम मॅथ म्हणून हे खूप इंटरनॅशनल वेल नोन जर्नल आहे ऍक्च्युली. तर मी ज्या हे माहित नसेल की जर्नल काय काय असतात, म्हणजे एखाद्या एवढ्या मोठ्या जर्नल मध्ये आपला पेपर प्रेझेंट होणं म्हणजे त्याची व्हॅल्यू काय असते हे पण नाही, तर ते पण थोडं अवेअर केलं. आणि जस्ट 10वी झालेली मुलं आहेत. हो, बरोबर. म्हणजे ऍक्च्युली जर्नल मध्ये पेपर येणं म्हणजे काय, तुमचा जो काय रिसर्च आहे, म्हणजे मी समजा काहीतरी लिहितो, रिसर्च करतो, पण तो मान्य पण पाहिजे ना. मी माझं लिहून मी म्हटलं माझा रिसर्च झाला असं नाही चालणार ना. मग ते वेगवेगळ्या जर्नलच्या कमिटीवरती
खूप वेगवेगळ्या देशांची लोक ते Test तुमचं इव्हॅल्युएट करतात. evaluate म्हणजे करतात. तुम्ही जे काय काम केलं हे बरोबर आहे का नाही. तिथं हम्म. खूप त्यांचे एक्सपर्ट कमिटीज असतात आणि मग ते जसं खूप चांगलं जर्नल म्हणजे काय, तिथली एक्सपर्ट कमिटी खूप स्ट्रॉंग असते Strong असते. आणि ते ते इव्हॅल्युएशन तसं करतात. म्हणजे बरोबर. जसं आता फॉर एक्झाम्पल माझं जे काय इव्हॅल्युएशन ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे एक प्रोफेसर येतात, त्यांना आम्ही पाठवलं होतं ते आणि अच्छा. तिथनं म्हणजे त्या जर्नलला पाठवलं होतं, तिथून इव्हॅल्युएट झाले ते. वा वा. म्हणजे तो फायदा आहे ऍक्च्युली आपल्याला. निश्चित. आणि जर तुमचा अगोदरचा प्रश्न होता की म्हणजे तिथं मी काय केलं, तर हो. माझ्या एरियातली म्हणजे त्या मॅथमॅटिशियन्सनी काहीतरी काम केलेलं होतं अप टू दिस काहीतरी इन्स्टंट पर्यंत. तर तिथून पुढचं काम मी माझं म्हणजे मी हा प्रॉब्लेम त्या लोकांनी जे काही काम केलं होतं त्याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम मी तिथं सॉल्व्ह केला असं मी त्यांना दाखवलं की मी काय केलं होतं एक्झॅक्टली, किंवा कुठले कुठले टूल्स मी तिथं वापरले होते माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना, कुठले कुठले जॉमेट्रीच्या कन्सेप्ट मी इन्व्हेंट करून मी तिथं सॉल्व्ह केलं होतं ते तिथं सांगितलं होतं ऍक्च्युली. खूपच खूपच. पण हा पॅरिस तुझं पहिलं परदेशी तू बाहेर गेला होतास का त्याच्या अगोदर कुठे गेला होता? नाही, लंडनला अगोदर गेलो होतो मी. वॉरविक युनिव्हर्सिटी म्हणून आहे तिथं मला तिथे काय पण तो पहिला अनुभव पहिल्यांदा फॉरेनला जाणं हा सुद्धा एक वेगळा अनुभव असतो. मला एकच मिनिट या निमित्ताने मुलांना असं विचारायचे, माझे एक 2-3 प्रश्न आहेत ते मी विचारणार आहेच, पण तुमचे पण जर काही प्रश्न असतील तर टेक्स्ट मध्ये टाईप करा. तुला टेक्स्ट दिसतंय ना त्यांनी टाईप केलेलं मुलांनी? चालेल. तर मुलांनी आपापले प्रश्न टेक्स्टवर पण टाईप करायला हरकत नाही, जेणेकरून आपला संवाद चालू राहील. तर पहिल्यांदा तुझा अनुभव म्हणजे लंडनचा पहिला अनुभव, कारण हा निश्चित खूप वेगळ्या प्रकारचा असतो. सोपं नसतं फर्स्ट टाइम या परिस्थितीमधून आपण जाणं. तर थोडं अनुभव, तो पण अनुभव ऐकायला आवडेल म्हणजे. आणि हो निश्चितच ऍक्च्युली. तर सगळ्यात सुरुवातीला म्हणजे मला म्हणजे इथला फरक खूप आहे. तिथं पॉप्युलेशन खूप कमी आहे ऍक्च्युली. तो सगळ्यात मोठा फरक जाणवला मला तिकडं. नंतर स्वच्छतेबाबत ते खूपच जागरूक राहतात लोक. आणि सगळ्यात एक इंटरेस्टिंग हे सांगतो, तिथं म्हणजे असं कामाला असं लोक हे मानत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याचे ज्यांनी ऑर्गनाईज केली होती ना ती कॉन्फरन्स, ते म्हणजे खूप म्हणजे काय म्हणतात त्याला, फ्रेंडली असतात ती लोक. आपली कामं एकदम म्हणजे फ्रेंडलीनेस खूप आहे त्या लोकांमध्ये. आणि असं असतं ना, समजा प्रोफेसर आहेत तर आपल्या इथं एक वेगळं वजन राहतं प्रोफेसर म्हटल्यावर. विद्यार्थी आणि प्रोफेसर मधलं जे काय डिस्टन्स खूप असतं ना, तर ते खूप तिथं कमी आहे. म्हणजे आपल्या इथं म्हणजे प्रोफेसर असतील तर मी प्रश्न विचारू का नको असं राहतं, पण ते तसं तिथं नाहीये. तिथं म्हणजे फ्रेंडली राहतं एकदम खूप सगळं. आणि त्याच्यानंतर तिथल्या जे काही युनिव्हर्सिटीज बाबत सांगायचं तर खूप क्लीन आहे तिथं. खूप युनिव्हर्सिटीज जसं हॉस्टेल वगैरे तिथले खूप छान होते सगळं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिकायला खूप मिळालं. आणि म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं तिथं आपल्या इथं जर म्हणजे इव्हन एसटी स्टँडला जरी गेलं तरी खूप जास्त कंडक्टर किंवा खूप जास्त ड्रायव्हर वगैरे बरेच काय काय दिसतं आपल्याला. किंवा तिकीट काढताना पण खूप लोक राहतात. पण तिथं काय नाही, तिथं कार्ड सिस्टम असते. जस्ट तुम्ही कार्ड जरी स्वाईप केलं ना तुम्ही तिथं म्हणजे जसं रेल्वे स्टेशन वरती जस्ट ठिकठिकाणी म्हणजे थोडक्यात ह्याचं खूप इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंच्या टेक्नॉलॉजी टोटल म्हणजे मनुष्याच्या व्यतिरिक्त विदाऊट मॅन सगळ्या गोष्टी होत राहतात. ठीक आहे. मला वाटतं दोघा तिघांना प्रश्न विचारायचे. सोहेल पहिल्यांदा. सोहेल तू बोल, काय विचारायचं तुला पहिल्यांदा, मग आपण आशिषला विचारायला सांगू. सोहेल. सर विचार ना. मी सेकंड इयर बीएससी चा विद्यार्थी आहे. मला पण सर मॅथ मध्ये जास्त इंटरेस्ट आहे. नाईस. सर आपलं जर काय मला जॅम साठी प्रिपरेशन करायचं आहे तर जॅमचं मॅथ्स साठी कसं आहे, मॅथ्सचा सिलेबस खूप जास्त आहे आणि जॅम साठी आपल्याला म्हणजे लिमिटेड टाइम मध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन आपल्याला अटेम्प्ट करावे लागतात. हा बरोबर. त्यामुळे मग सर आपण म्हणजे आपण आता सर बऱ्यापैकी वाचन झालं असेल आणि तरी पण आपल्याला म्हणजे आपण क्वेश्चन वाचल्यावर थोडा वेळ घेऊन आपण विचार करतो, पण त्याचं उत्तर लगेच क्लिक कसं काय, म्हणजे आपल्याला सपोज काहीतरी प्रश्न विचारला किंवा काही प्रूव्ह करायला सांगितलंय तर मग त्याचं आपल्याला प्रूव्ह जे करायचंय ते आपल्या म्हणजे डोक्यामध्ये ती क्रिया कसं काय चालू होईल सर पटकन, म्हणजे त्यासाठी प्रयत्न कसे करावे लागतील, सराव कसा करावा लागेल? हो. तर जसं मी पहिल्यांदा सांगितलं की जे मला वाटतं सरांचं पुन्हा डिस्कनेक्शन झालंय का?
नाही नाही आहे आहे तुम्ही आहात सर, प्लीज प्लीज कंटिन्यू. तर ती ट्रिक काय सांगितली होती मी की जस्ट थेरम बघ तू आणि डेफिनेशन्स माहित असतात तुला. थेरम बघायचा, डेफिनेशन्सचा यूज करून तू कसा सॉल्व्ह करशील याबाबत तू विचार कर जास्तीत जास्त. आणि असं तू ट्राय करायचं, म्हणजे खूप वेळा ट्राय कर असा. आणि जर तुला नाही जमलं तर तू ते उत्तर बघ. असं ह्या पद्धतीने जर केलं तर तुझी एक विचार म्हणजे जास्तीत जास्त होईल त्याच्यावरती, आणि तिथून पुढे डेव्हलपमेंट होणार, इमॅजिनेशन तेव्हाच वाढणार तुझं. आणि जास्तीत जास्त म्हणजे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह कर ऍक्च्युली. म्हणजे ही कसं, ही एक्झाम आहे, तुला एक्झाम सारखं ट्रीट करावं लागेल. कारण बाजारात खूप जास्त मटेरियल असतं, म्हणजे किती पुस्तकं वाचणार ना तू, हा पण प्रश्न निर्माण होतो. त्यामुळं ह्याला जर क्लिअर करायचं असेल तर स्मार्ट वर्क करावं लागेल तुला. म्हणजे काय, क्वेश्चन पेपर बघायचे, जुने क्वेश्चन पेपर्स, आणि त्याचा जास्तीत जास्त सराव कर तू. त्याचा जर सराव केला तरच ते शक्य आहे. आणि तू जर नीटचं ऑब्झर्व केलं तर त्याच टाईपचे क्वेश्चन भरपूर विचारले जातात. मग त्यामुळं क्वेश्चन पेपर हीच की आहे. सिलेबस सगळ्यात पहिल्यांदा नीट बघ तू काय आहे त्याचा. त्यानंतर ना ते जुने क्वेश्चन पेपर बघून एक एक टाईप, समजा तू काहीतरी डिफरन्शियाबिलिटी कंटिन्युटी वाचलं तर डिफरन्शियाबिलिटी कंटिन्युटीचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घे तू, जे प्रिव्हियस इयर्स मध्ये आले होते. तर अशा पद्धतीने जर तू स्टडी केला तर तुझा वेळ वाचणार आहे. तुझं म्हणलं सेकंड इयरला आहे आणि कमी वेळ असं वाटतं ना तुला, तर त्याचं उत्तर प्रिसाइडली हे स्मार्ट वर्क हाच वे इथं जर क्लिअर करायचं असेल तर. समजलं सोहेल? हो सर. आणि आता जेएम सारखी सर एक एक्झाम एसपी कॉलेजचं मॅथ्स डिपार्टमेंट पण घेतं, माधवा नावाची. हो बरोबर. सर त्याबद्दल पण थोडी माहिती द्या. ऍक्च्युली माधवा ही सेकंड इयरला राहते बरोबर एक्झाम. सेकंड इयरची मुलं सेकंड आणि देतात. थर्ड इयरला देऊ शकतो आपण. हो बरोबर. तर ते माधवा कॉम्पिटिशनचं ऍक्च्युली जो सिलेबस आहे तो जामपेक्षा खूप निराळा आहे ऍक्च्युली. त्याच्यात फर्स्ट इयरच्या याच्यावरती घेतात माझ्या माहितीनुसार. आणि त्याला त्याचे क्वेश्चन पेपर जर बघितले तर तुझ्या लक्षात येईल की IITचा बेस्ट आहे ऍक्च्युली. IIT JEE किंवा त्याला थोडा बेस राहतो त्याचा माधवाला. तर मग तशा पद्धतीचे तुला, पण इथं वे एकच आहे, क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंग हाच वे आहे ऍक्च्युली. बाकी इथं वेगळा मला काय दिसत नाही ऍक्च्युली. म्हणजे मी स्वतः ती टेक्निक यूज केली होती ऍक्च्युली. मी जस्ट क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचो आणि जे सांगितलं की विचार खूप केला मी, म्हणजे वाचण्यापेक्षा विचार खूप केलेला आहे मॅथमॅटिक्स मध्ये मी. खूप छान. सोहेल छान. आशिष तुला विचारायचा आहे प्रश्न? सर आवाज येतोय? हो येतोय ना आवाज. सर मी ऍक्च्युली 10th ला होतो या वर्षी, आणि माझी सुद्धा खूप इच्छा आहे की IIT मधून मला इंजिनिअरिंग करायची आहे. तर माझा फर्स्ट क्वेश्चन होता की सर तुम्ही IIT मद्रास मधनं GMSC केली, तर शक्यतो IIT मध्ये म्हणजे इंजिनिअरिंगला जर घ्यायचं म्हटलं तर जेई मेन परीक्षा कंडक्ट करावी लागते. तर सर माझा असा क्वेश्चन आहे की तुम्ही कोणती एक्झाम कंडक्ट केली MSc ला ऍडमिशन घेण्यासाठी? हा. तर IIT JAM म्हणून ना एक्झाम असते, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जॉईंट ऍडमिशन टेस्ट म्हणून आहे. तर ती एक्झाम मी क्वालिफाय केली होती IIT JAM म्हणून. तर आफ्टर ग्रॅज्युएशन असते बरोबर ना? हो बरोबर. BSc नंतर ना ती एक्झाम असते. आणि तुझी JEE ते आफ्टर 12th आहे? हो बरोबर. ऍडव्हान्स JEE असतं. आणि माझा अजून एक क्वेश्चन आहे की तुम्ही मागाशी जो म्हणजे एक विषय घेतला होता की इलेक्ट्रॉनिक, काय झालं की सध्या ऑनलाईन ऍडमिशन चालू आहेत 11वी साठीचे. तर जस्ट नारायणदास एक ऍप्लिकेशन फॉर्म होता, तर त्याच्यामध्ये मी जेव्हा ते 3 जे विषय बघितले तर त्याच्यामध्ये प्लेन सायन्स, क्रॉप सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स. तर मला इलेक्ट्रॉनिक्स बद्दल माहिती पाहिजे होती की मी मगाशी सांगितलं की इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सुद्धा तुम्ही अभ्यास केला, तर त्याच्याबद्दल मला माहिती हवी थोडी. ओके, नक्कीच. तर इलेक्ट्रॉनिक्स विषय का घेतला होता, कारण ऍक्च्युली माझा मराठी 10वीला होता आणि मराठीमध्ये माझं खूप म्हणजे स्पीड नव्हतं, रायटिंग स्पीड जास्त नव्हतं, आणि त्यामुळे मला ते स्किप करायचं होतं. मराठी विषय मला ठेवायचा नव्हता पुढं. आणि इलेक्ट्रॉनिक्स हा 200 मार्काचा विषय होता त्यावेळी 11वीला. त्यामुळं म्हणजे मराठीला वर होता. म्हणजे माझे विषय कुठले होते, इंग्लिश होता, त्यानंतर ना इलेक्ट्रॉनिक्स विषय होता, आणि PCM ग्रुप होता माझा, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स. म्हणजे 2 इलेक्ट्रॉनिक्सचे राहिले आणि बाकी इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स असं होतं. तर इंग्लिश हा विषय का घेतला होता मी, कारण तिथं इलेक्ट्रॉनिक्स विषय त्या स्कोरिंगसाठी घेतला होता ऍक्च्युली मी, खास टेक्निकल विषय होता ना तो. सर माझा असं क्वेश्चन नाही, कारण मला सुद्धा म्हणजे माझं असं म्हणजे मी ड्रीम ठेवले की मला इस्रोमध्ये काम करायचं आपल्या देशासाठी. तर मला तुम्हाला विचारायचं की तुमच्या अनुभवानुसार
की मला सुद्धा म्हणजे PCMच ग्रुप ठेवणार आहे मी, आणि मला जास्तीत जास्त फोकस फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्सवर करायचा आहे 11th आणि 12th. तर मग मी ओके. आपलं रेग्युलर मराठी सब्जेक्ट घेऊन करू का इलेक्ट्रॉनिक बेस्ट राहील माझ्यासाठी? ऍक्च्युली तुला जर इलेक्ट्रॉनिक्स आवडत असेल ना हा विषय, म्हणजे खूप चांगला आहे, कारण स्कोर खूप येतो छान तिथं. आणि जे काही इंजिनिअरिंग मध्ये शिकणार आहे तू पुढं 12th नंतर ना, ते अगोदरच तू ऍक्च्युली इथं बरंच नॉलेज तुला मिळू शकतं. मग त्यामुळं मला असं वाटतं की इलेक्ट्रॉनिक्स जर ठेवलं ना, आणि तुझं जर टार्गेट म्हणजे जसं इस्रो वगैरे तुझं बोलतो ना, तर त्याच्यामध्ये इंजिनिअरिंगच्या लोकांना खूप प्रेफरन्स असतो. जसं मॅथमॅटिक्स साठी फक्त जस्ट 3 व्हॅकन्सीज होत्या इंजिनिअरिंगच्या, म्हणजे 400-500 म्हणलं तरी व्हॅकन्सीज राहतात इस्रोमध्ये वेगवेगळ्या सेंटरला. तर हो. तो एक तुला बेनिफिट आहे ऍक्च्युली, त्यामुळे तू तो विचार कर नक्कीच. आणि म्हणजे सर इलेक्ट्रॉनिक्स आज जर घेतला तर तुला फायदा होणार आहे. आणि क्वेश्चन होता की इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जास्त करून कुठला अभ्यासक्रम शिकवला जातो, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ व्यतिरिक्त अजून कुठला नवीन अभ्यासक्रम असतो इलेक्ट्रॉनिक मध्ये? थांबा एक मिनिट, माझं कनेक्शनचं हे करतो मी, एक मिनिट. हो प्लीज, काही हरकत नाही. हम्म. आणि इतर विद्यार्थ्यांना पण कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर प्रश्न तयार ठेवा, इथे टाईप करायला पण हरकत नाही. जसे या दोघांनी आय वॉन्ट टू स्पीक म्हणाले होते, तर त्याप्रमाणे मग त्यांना संधी देता येईल. आशिष, तुझा तू व्हिडिओ चालू ठेवलास, मला बरं वाटतंय तुला बघून. थँक्यू सर. नॉर्मली विद्यार्थी व्हिडिओ चालू ठेवत नाहीत, बरोबर आहे, हो. घरी असतात. पण गुड. हा, झालं सागर, उत्तर देता येईल? हो थांबा एक मिनिट. हा, झालं. हो. ठीक आहे. हा, क्वेश्चन असेल तर विचारा. आशिष, तुझा प्रश्न म्हणजे मिळाला का? सर मी असं विचारलं होतं की इलेक्ट्रॉनिक्स मध्ये कोणता नवीन हो. अभ्यासक्रम फिजिक्स, केमिस्ट्री व्यतिरिक्त म्हणजे नवीन काय शिकवलं जातं, असं माझा क्वेश्चन आहे. हा, सॉरी ऍक्च्युली मी थोडंसं इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे तुला कनेक्ट नाही होऊ शकलो. तर हा सांगतो तुला. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जसं जे काही बेसिक फंक्शन्स असतं ना, कुठलंही, जसं तू टीव्ही जर ओपन केला त्याच्यामध्ये रेजिस्टर असतात, डायोड्स असतात वेगवेगळे, किंवा म्हणजे जसं फिजिक्सची पण, फिजिक्स मधला जो इलेक्ट्रॉनिक्स पाहिला ना, इलेक्ट्रॉनिक्स पार्ट पाहिला ना तू, तर त्याच गोष्टी फक्त डिटेल्स मध्ये इलेक्ट्रॉनिक्स मध्ये शिकवल्या जातात ऍक्च्युली. आणखी डिटेल ओके. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जस्ट इंट्रो असेल तर, सॉरी, फिजिक्स मध्ये जस्ट इंट्रो राहतो त्याचा, खूप थोडक्यात राहतं ते. परंतु इलॅबोरेटली, म्हणजे जसं टीव्ही जर ओपन केला तर त्याच्यामध्ये काय काय असेल, म्हणजे कुठले कुठले इलेक्ट्रॉनिक्सचे कंपोनंट असतात, तर त्याचं काम काय नक्की, किंवा असं बऱ्यापैकी डिटेलमध्ये तिथं दिलेलं असतं. किंवा जसं आता हे लाईट असती किंवा करंट असतो, AC DC, हे सगळं तिथं शिकवलं जातं तुम्हाला ऍक्च्युली इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. ओके सर. आणि मग काय झालं की बऱ्याच जणांची मी ऍडवाइस घेतली, शिक्षक आहेत, तर त्यांनी मला असं ऍडवाइस केलं की तुला जर IIT कंडक्ट करायची कुठल्या प्रकारे, तर तुझा जो फुल फोकस आहे तो फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स वरती ठेव. तर मग आता तुम्ही जर सांगितलं की इलेक्ट्रॉनिक्स विषय जर निवडला तर आपलं जास्त लक्ष राहील. तर मी मग मराठी, मी जर इलेक्ट्रॉनिक्स विषय जर निवडला तर मग मला मराठी विषय नसणार आहे का? हो बरोबर, मराठी तुला द्यावं नाही लागणार. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स असेल तर तुला इलेक्ट्रॉनिक्स आणि PCM ग्रुप असं, आणि इंग्लिश एक लँग्वेज, असं रीतीने तुझं 6 सब्जेक्ट होतील टोटल 12th ला, 11-12. ओके. हो. ओके सर. मग तुम्ही सर तर अत्यंत माझ्या सर्व शंकांचं निरसन केलं सर. थँक्यू सो मच. आणि थँक्यू सर. थँक्यू आशिष. मला वाटतं सागर, मयूरने एक प्रश्न विचारलाय की सर प्लीज गाईड अस अबाउट युअर इंटरव्ह्यू एक्सपिरियन्सेस. म्हणजे तू वेगवेगळ्या ठिकाणी सिलेक्शन तुझं होतं, तिथल्या इंटरव्ह्यूच्या अनुभवाविषयी काही सांगितलं आम्हाला तर कदाचित इंटरव्ह्यू द्यायला सोपं जाईल. असं म्हणजे कसा इंटरव्ह्यू, पर्सनल इंटरव्ह्यूज असतात वेगवेगळ्या, IIT मध्ये असतात किंवा त्या दोन्ही अनुभवांविषयी मला ऐकायचं. ऍक्च्युली मी जे काही इंटरव्ह्यू दिले होते ते मॅथमॅटिक्स रिलेटेड होते सगळे. म्हणजे, तर मग असं म्हणजे जसं तिथं तुम्ही कसा अपिअरन्स आहे, तुम्ही थोडक्यात तुम्ही खूप सूट, म्हणजे हे ऍक्च्युली रिसर्चचं वेगळं असतं. रिसर्च मध्ये तुम्ही सूट बूट काय घालून आला ह्याला नाही काय व्हॅल्यू, म्हणजे तुमच्या, म्हणजे जसं इधर
तुम्ही जर कंपनीचा इंटरव्ह्यू दिला एखादा इंजिनिअरिंग नंतरनं, त्याच्यामध्ये खूप फॉर्मॅलिटीज राहतात. तुम्हाला खूप असं खूप नीट जावं लागतं. बरोबर. तिथे रिसर्चच्या इंटरव्ह्यूला असं काही नसतं. तुमचं नॉलेजच चेक होतं तिथं फक्त. सर्वात म्हणजे महत्वाचं. एक्झॅक्टली तुम्हाला क्वेश्चन देतात, समजा तुम्हाला उत्तर नाही आलं तर ते क्ल्यू देणार तुम्हाला. मग त्या Correct. क्ल्यू वरती तुम्ही काय विचार करता हे ते जज हम्म. करतात ऍक्च्युली प्रिसाइजली. बरोबर. इथं तुम्ही बाकी काय करता त्याचं त्यांना काय देणं घेणं नसतं. जसं बरोबर. टेक्निकल मध्ये खूप गरजेच्या म्हणजे गोष्टी अगदी आहेत. बरोबर आहे, पण त्याला कदाचित असं विचारायचं असेल की तुझं जे सिलेक्शन झालं रँक 3 ला आलास किंवा, पण म्हणजे काहीतरी असे इंटरव्ह्यूज मध्ये तुझी टेक्निकली सुद्धा काही छान गोष्टी तू एक्सप्लेन करू शकलास, कुठला तरी असा कुठला अनुभव टेक्निकली एखादा, कारण ही पण इंजिनिअरिंगचीच मुलं आहेत बऱ्यापैकी. मला वाटतं वगैरे आहे मयूर. तर त्यामुळे एकदा टेक्निकली बाबा हे मी छान उत्तर देऊ शकलो या बाबतीमधलं, आणि कदाचित माझं सिलेक्शन तिथे झालं असावं. म्हणजे सिलेक्शन इंटरव्ह्यू नंतरच होतं ना, आणि अरे तर मग तुझा तसा इंटरव्ह्यूचा कुठला अनुभव टेक्निकली सुद्धा, बऱ्यापैकी टेक्निकली हुशार आहेत मुलं काही काही. हा मयूर जो प्रश्न विचारतोय तो मला वाटतं 2nd 3rd इयरला आहे इंजिनिअरिंगच्या. ऍक्च्युली सर मॅथेमॅटिक्सचे काही इंटरव्ह्यू असतात ना, तिथं टेक्नॉलॉजीचं काही विचारत नाही जास्त. जस्ट तुम्ही म्हणजे फक्त काय, जसं आता तो IIT जामचा जो मुलगा होता ज्याला प्रिपेअर करायचंय, म्हणजे सायन्सच्या मुलांना ते कळेल. म्हणजे तुमची कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग किती आहे ही फार खोलवर जाऊन विचारतात ते. म्हणजे थोडक्यात ते काही खूप हायफाय विचारत नाही, पण फंडामेंटल विचारणार, पण ते किती डीप पर्यंत तुम्हाला माहिती आहे हे ऍक्च्युली प्रिसाइजली. फंडामेंटल्स फार महत्वाचे आहेत. फंडामेंटल्स खूप. म्हणजे जसं आता फॉर एक्झाम्पल टेक्निकल मध्ये क्वेश्चन विचारू शकतो मी, जसं आता डायोड्स असतात त्याच्यात तुम्हाला जर ते काहीतरी सिच्युएशन देतील की असं इथं डायोड्सचं युज होऊ शकतो का, मग तिथं डायोडचं कार्य काय हे जर तुम्हाला नीट जर क्लिअर असेल तरच ते उत्तर तुम्ही देणार ना. म्हणजे हे थोडक्यात असं, म्हणजे डीपनेस खूप असतो ऍक्च्युली. बेसिक्स खूप स्ट्रॉंग ठेवावं लागतं एवढंच. श्रुतिकाने एक प्रश्न विचारलाय. श्रुतिका, तू बोलशील का जरा? CSIR बोल ना तू. श्रुतिका, आवाज तुझा बोल. तिने टाईप केलं. बोल. हा, आवाज येते सर्वांना? हो. हा सर, मला म्हणजे विचारायचं होतं की काउन्सिलिंग ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च म्हणजे CSIR मध्ये आपण म्हणजे कशा पद्धतीने या फील्ड मध्ये आपण कशा पद्धतीने करिअर करू शकतो, म्हणजे यामध्ये प्रोसेस कशी आहे? म्हणजे CSIR मध्ये वर्क करायचं म्हणते का तू? येस सर, म्हणजे याविषयी इन्फॉर्मेशन हवी आहे. ओके. जसं आता मला इंडस्ट्रियल रिसर्च. अच्छा. ओके. तर CSIR NCL लॅब म्हणून ऐकले का तुम्ही? CSIR NCL लॅब. एक मिनिट जस्ट मी त्याचा फुल फॉर्म सांगतो. ते त्या टॉक मध्ये मी लिहिलेलं आहे. तर CSIR NCL लॅब म्हणजे काय, थोडक्यात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, हे पुण्यामध्येच आहे ऍक्च्युली NCL लॅब. तर तिथं तुम्ही म्हणजे करिअर करू शकता ऍक्च्युली CSIR NCL. आणि बाकी CSR फंड हा म्हणजे जसं वेगवेगळ्या रिसर्चला काय फंड CSR तर्फे मिळतात, इतकंच मला माहिती आहे. जास्त प्रमाणात CSR म्हणजे आतमध्ये त्याच्यात काय काम असेल हे नाही सांगता येत मला. फक्त ती एक फंडिंग एजन्सी आहे हे मला माहित आहे ऍक्च्युली. CSIR किंवा UGC युनियन ग्रांट कमिशन आणि CSIR याच्यातर्फे सायन्सला फंड दिले जातात. सांग, तुला काय माहिती सोहेल? सांग सोहेल, शेअर कर, काही हरकत नाही. सोहेल, CSIR ही अशी म्हणजे फंडिंग एजन्सी सर म्हटलं तसेच आपली कशी आपलं कॉलेज आहे त्याला काही कुठली तरी संस्था चालवती. संस्था पैसे क्रिएट करती संस्था कॉलेज चालवण्यासाठी. तसंच CSIR पण एक आहे, ती CSIR पूर्ण गव्हर्नमेंट चालवती. आणि CSIRच्या अंडर खूप साऱ्या इन्स्टिट्यूट आहेत. NCL आहे, UDP आहे, अशा बरेच म्हणजे अशा 16-17 इन्स्टिट्यूट आहेत. तेच म्हणजे ते एक फंडिंग एजन्सी आहे हे मला माहिती. जसं आता नॅशनल केमिकल लॅब ते खूप पुण्यामध्येच आहे, त्यामुळे तुम्हाला त्याबाबत ऍक्च्युली आणखी माहिती मिळू शकते. जसं आणि एक सांगायला आवडेल सर मला, इंदापूरवरनं जर मुलांना जर शक्य असेल आपल्या संस्थेच्या, तर आपण आयसरला व्हिजिट करू शकता ऍक्च्युली. आयसर, आयुका या ठिकाणी. आयुकांत केलेली आम्ही, पण आयसरला आवडेल. कारण बऱ्याच मी एकदा आलो होतो समितीच्या मुलांना घेऊन आयसरला. गुप्ते सर का कोणतरी तुमचे होते, त्यांना भेटलो होतो 2-3 वर्षांची मुलं आम्ही सगळी आलो. म्हणजे त्याचं ऍक्च्युली त्याची परमिशन काढून जर केलं ना खूप छान. म्हणजे एक्झॅक्टली तिथं काय काय काम चालतं किंवा त्याचा एक खूप छान कॅम्पस आहे,
तो पाहायला मुलांना हो, मिळेल निश्चितच. आणि त्यातनं एक ऍक्च्युली मुलांना एक एनर्जी पण मिळते की निश्चितच मिळते. खूप निश्चितच आम्ही काही इंडियन मुलांना घेऊन जातो, ती वेगळी हो, हो. एनर्जी मिळते एनडीए मध्ये सुद्धा. तर हो निश्चित बरोबर. तुझ्या मदतीने अवश्य आपण या प्रोसेस मध्ये काम करू. मला या निमित्ताने अजून एक तुला प्रश्न असं विचारायचा आहे की ह्या ज्या काही तू अभ्यास करून एक्झाम दिल्यास आणि इतके चांगले चांगले मार्क मिळवले, एवढ्या चांगलं तुझं आता करिअर छान तू संपादन केलेलं आहेस, पण हे सगळं करत असताना हे सगळा टेक्निकल भाग आहे सगळा, बरोबर आहे. हो बरोबर ना. नेहमी म्हणतात की वाचनातून विचार आणि विचारातून हा तर किंवा मधला मला मला वाटतं की कोण वरती लेखक होते, त्यांच्याशी बोलताना असं म्हणाले की आजकालची मुलं मोबाईलवरती पटपट सगळं बघतात आणि लोकांना वाचायला नको असतं आणि वाचन नाही केलं तर ती इमॅजिनेशन डेव्हलप होत नाही. तुझी मगाशी इमॅजिनेशन बद्दल बोलत होता, कारण आजकाल रेडीमेड मिळालं की मी कॉनॉट इमॅजिन थिंक तर रेडीमेड गोष्टी असतील तर, पण वाचनातून ते उभा राहणं समोर तुमच्या इमॅजिनेशन तुमची पॉवर वाढणं, बरोबर आहे की तू या टेक्निकल मध्ये तर निश्चित भरपूर अभ्यास केलाय त्यामध्ये एवढ्या चांगल्या प्रकारे, पण या टेक्निकलच्या व्यतिरिक्त इतर आव्हानांतर वाचन काही करतोस का किंवा कुठल्या प्रकारे केलंयस हो का? हो सर. त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल मी. हो हो, विद्यार्थीचा एक समितीत असतानाच मला ऍक्च्युली वाचनाची आवड मिळाली आणि तिथं वाचायला सगळ्यात पहिल्यांदा मी ऍक्च्युली मृत्युंजय नावाची कादंबरी वाचली होती सगळ्यात सुरुवातीला. खूपच सुंदर कादंबरी होती. जसं त्यानंतर नरेंद्र तातवांचं आमचा बाप आणि आम्ही हे वाचलं होतं आणि त्यातलं सगळ्यात म्हणजे मला पेटवणारं वाक्य असेल तर ते एक इथं शेअर करायला आवडेल की ते म्हणजे IITच्या कालखंडात म्हणजे त्या वाक्यावरती फक्त त्याचं ते आठवून मी अभ्यास करायचो ऍक्च्युली. म्हणजे थोडक्यात ते काय जिवंत इच्छाशक्ती असेल आणि त्याला कठोर परिश्रमांची साथ असेल तर साध्य वाटणारी कुठलीही गोष्ट सहजरित्या साध्य होते. ते नरेंद्र तातवांचं ते वाक्य खूप आवडायचं मला आणि त्यातनं एक एनर्जी राहून असं कंटिन्यू म्हणजे मला काहीतरी करायचंय किंवा एक माझं फेथ हे आहे की आता जसं मी काय केलं असतं, मी आयुष्यात जास्तीत जास्त एक चार गाया होत्या घरी, 4-8 केल्या असत्या. हेच माझं टार्गेट होतं 10वी पर्यंत. पण हे सगळं कशामुळे शक्य झालं? आजही मला काय खूप हे बाकी काहीच नॉलेज नाहीये इतकं जास्त, पण एक माझं जे काही करिअर बनलं ह्याला फक्त एकच कठोर परिश्रम घेतलाय मी, स्वतःवरती विश्वास होता. म्हणजे जर मी ऍक्च्युली इतरांबरोबर कधी कंपॅरिझन नाही करायचो. मी म्हणजे गेल्या एक्झाम मध्ये मी इथं होतो तर नेक्स्ट एक्झाम मध्ये मी आणखी चांगलं कसं काय करू शकल याबाबत मी कायम विचार करायचो की माझ्या वर्गातला कोणतरी आहे त्याला खूप टक्के मार्क्स येतात, मी त्याच्याशी कधीच कम्पेअर नाही केलं. कारण माणूस हा स्वतः बरोबर जर कम्पेअर केलं ना तो स्वतःला घडवू शकतो, असं माझी फिलॉसॉफी असायची आणि त्याच्यानुसार मी करत राहिलो कायमस्वरूपी. मी स्वतःला म्हणजे दरवेळी समजा आता गेल्या परीक्षेला 32 मार्क होते तर 32चे 34 कसे करता येईल किंवा शेवटी तर 40 पैकी 39 मार्क्स यायला लागले. मग फक्त मार्क हा क्रायटेरिया नकोय मला, म्हणजे मला नक्की शिकायला काय मिळलं त्या विषयाचं. असं दरवेळी मी स्वतःला इम्प्रूव्ह केलं ऍक्च्युली आणि मेन सक्सेस तेच असेल माझं कारण ऍक्च्युली. म्हणजे अवांतर वाचन ही मोठी ट्रिगर जे सांगितलं की त्या एका वाक्यामधनं मी IITला असताना लढत गेलो पूर्णपणे. म्हणजे अवांतर वाचन पण या सगळ्या गोष्टीला तेवढंच प्रेरक आणि महत्त्वाचं ठरतं. आता म्हणजे माझं एक एक्सपिरियन्स सांगतो. जसं मी SP कॉलेजमध्ये पहिल्यांदा आलो तेव्हा फर्स्ट इयरला होतो आणि आमचं काही क्लासेस होत नव्हते, त्यामुळं म्हणजे बहुतेक त्यावेळी पण असंच ब्ल्यू काहीतरी ते हे आलं चिकन कुठला तर रोग आला सातात, स्वाईन फ्लू आला होता. तर त्या स्वाईन फ्लू मुळे ऍक्च्युली सुट्ट्या इतकं काय क्लासेस वगैरे रेग्युलर होत नव्हते आणि त्यावेळी फक्त जॉग्राफीचं लेक्चर सुरू असायचं. तर माझे मित्र मला म्हणले की चला जॉग्राफीचं लेक्चर अटेंड करूत आपण म्हणले. म्हणजे मला इथं सांगायचं की माझ्यामध्ये न्यूनगंड काय होता त्याचं उदाहरण देतो, म्हणजे मी काय होतो आणि मी आज काय. मग त्यावेळी जॉग्राफीच्या लेक्चरला गेलो तेव्हा मॅडमने विचारलं की कुणाकुणाकडे ऍटलास आहे म्हणलं त्या. तर मी पण असंच मला आता माझे मित्र म्हणले की माझ्याकडे नाही ऍटलास वगैरे, तर मी म्हटलं की माझ्याकडे आहे म्हणजे हात वर केला वगैरे. मॅडम म्हणलं ठीक आहे, म्हणजे ते त्यांना ऍटलासचा संदर्भ देऊन काहीतरी सांगायचं असेल म्हणून त्यांनी विचारलं होतं. आणि जेव्हा क्लास सुटला तेव्हा मी बाहेर आल्यानंतर मला जेव्हा मुलांनी विचारलं तुझ्याकडे ऍटलास कसं काय, तू तर जॉग्राफीचा विद्यार्थी नाही. तर मी त्यांना म्हणलं मी जस्ट आता सायकलवरती आलेलो आहे आणि ती ऍटलास सायकल आहे. म्हणजे हा इतका न्यूनगंड होता, म्हणजे इतकं म्हणजे ऍटलास हे जॉग्राफीचं वेगळं आहे बाबा, तिथं काहीतरी आपण पाहू शकतो हेही मला काय माहित नव्हतं. म्हणजे आजचा मी विद्यार्थी होतो आणि आज इतकं सगळं म्हणजे पुढे घडायचं कारण म्हणजे हेच की म्हणजे खूप मेहनत घेत गेलो. म्हणजे जसं IITचा अभ्यास जर सांगत आलं तर पहाटे 5 वाजता उठायचो, 6 वाजता लायब्ररीमध्ये जायचो मी, 6 ते रात्री 10 पर्यंत म्हणजे तिथं अभ्यास करायचो आम्ही. मध्ये फक्त जेवायला जायचो वेळ तितकाच. असं एक जवळपास असे 2-3 महिने मी अभ्यास केला आणि त्याचं
फलित म्हणून IIT मध्ये त्यावेळी पास झालो मी actually. निश्चितच ते जे काही तू समिती मी खरं समितीचे अनेक उपकार आहेत त्यातलं वाचन तुझ्या दृष्टिकोनातनं, आणि त्या वाचनातनं Yes, yes, yes. नरेंद्र जाधवांच्या त्या पुस्तकातलं एक वाक्य तू जवळ पकडलं, आणि आज Yes, yes. सकाळी 9, 12, 12, 15, 18 तास फुल कॉन्सन्ट्रेशननी ते करत राहिला, म्हणून तू काही जे काही साध्य केलंस ते तू करायचा हो प्रयत्न हो केला. हो. जस्ट या पुढची काय स्वप्न आहेत? ऐकायला आता, आवडते आहेस, आणि काय करायला आवडेल पुढे अजून, म्हणजे हो हो. मला ऍक्च्युली स्वतःला म्हणजे असं जास्तीत जास्त म्हणजे जसं आता मी ग्रामीण भागातला विद्यार्थी होतो आणि मी पुढे आलो का, जसं ते संजय काळे सारखा मित्र समितीने दिला मला, किंवा हो, खरंच. समितीने मला एक फॅसिलिटी अवेलेबल केली की तुम्हाला वाचनाचं किंवा पुस्तकं दिली, विद्यार्थी सहाय्यक समितीचा रोल किंवा दिशा परिवार सारख्या संस्थांनी मला मदत हो, केली. correct. त्यामुळं मी पुढे आलो, म्हणजे आर्थिक मदत केल्यामुळं पुढच्या एज्युकेशनला फायदा झाला. तर माझं हेच क्लेम आहे की आपल्या ग्रामीण आणि इथं म्हणजे जसं इथून म्हणजे मी जेव्हा पास झालो तिथून पुढे मुलांना कळायला लागलं की BSc करून IIT जाता येतं, मग हा बरोबर. मार्ग तिथं कळाला. तर मला हेच करायचं की जास्तीत जास्त ग्रामीण भागातल्या मुलांना IIT काय आहे किंवा IISER काय आहे, आपली मुलं जास्तीत जास्त या क्षेत्रामध्ये आली पाहिजे, त्यांना अवेअर करायची माझी इच्छा आहे ऍक्च्युली. जास्तीत जास्त लोक म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जसं इंदापूरला तुम्ही जे काही हो. काम करता हो. तिथं आज कितीतरी मुलांना म्हणजे ती प्रगती आहे तशी, पण बाकी ठिकाणी नाहीये ही गोष्ट, म्हणजे बरोबर. तितक्या मोठ्या प्रमाणात खेड्यांमध्ये नाही कळत या गोष्टी. तर नाही. मुलांना जास्तीत जास्त म्हणजे अशा संधी, कारण मला एक कळतं की ग्रामीण भागातल्या मुलामध्ये खूप पोटेन्शियल असतं, हो, म्हणजे त्याला इंग्लिश नाही येणार, त्याला काय नाही, पण त्याची ती कष्ट करायची ताकद खूप जास्त असते, आणि Correct. कष्टाच्या जोरावरती आणि एक आतून जी काही ऊर्जा असते ना ती खूप हो. स्ट्रॉंग असते त्यांच्यात. तर ती मुलं करू शकतात, फक्त कमी काय पडती, गायडन्स नसतो. म्हणजे हे तुम्ही तेव्हा करू शकत हो. होता, हे त्यांना ते एज निघून गेल्यानंतर न कळतं. तर मला इथून पुढे म्हणजे त्यावरती वर्क करायचंय, जास्तीत जास्त मुलांना म्हणजे सायन्सच्या वाटा किंवा एक त्या वयामध्ये योग्य गायडन्स करायला आवडेल. आणि माझं वैयक्तिक जर म्हणताल तर मी आता IIT मध्ये प्रोफेसर म्हणजे बनू शकतो आता पुढच्या काही दिवसांमध्ये, तर त्यासाठी मी ट्राय करतोय आता ऍक्च्युली. वा, खूपच छान. दोन्ही स्वप्न अतिशय सुंदर आहेत. आणि निश्चित समितीच्या प्लॅटफॉर्मवर, अल्फाबेटच्या प्लॅटफॉर्मवर, आणि आपले अनेक माजी विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. तुझ्या या स्वप्नांना आम्हाला जी काही मदत करता येईल ती निश्चित आम्ही करायचा प्रयत्न करू. खूप नक्की सर. सुंदर स्वप्न तुझी आहेत. आशिषला एक प्रश्न काहीतरी विचार. आशिष बोल पटकन, कारण आपली वेळ आता संपत आहे. हॅलो सर, आवाज येतोय? हा बोल ना. सर तुम्ही म्हणजे सांगितलं की तुम्ही ICR कॉलेजला होता मोहालीमध्ये, तर माझा असा क्वेश्चन आहे की सर ICR कॉलेजला फक्त MSc BSc वरती एज्युकेशन आणि रिसर्च चालतं का? इंजिनिअरिंग आणि ज्याप्रमाणे IIT मध्ये सर्व कोर्सेस असतात, इंजिनिअरिंग, BSc वगैरे, आर्ट्स वगैरे, तसं ICR ला असतं का काय? ऍक्च्युली नाहीये, इंजिनिअरिंगचं ते टेक्निकल इन्स्टिट्यूटच नाहीये ना, म्हणजे सायंटिफिक रिसर्च. सायंटिफिक रिसर्च आहे तिथं. त्यामुळं, आणि जर तुला जर इच्छा असेल की इंजिनिअरिंग नंतर पण तुला रिसर्च करायचा असेल, म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये PhD करता येते, मग ती कुठे येते करायला? IITs मध्ये करता येते. म्हणजे IITs मध्ये मुलं ती म्हणजे जास्त आपल्या इथं कसा ट्रेंड आहे माहिती का, इंजिनिअरिंग करून मुलं जॉब करतात, पण ते न करता पुढे MTech करू शकतात. गेटची एक्झाम क्वालिफाय करून तुम्ही MTech करू शकता, पुढे PhD करू शकता तिथं, पण त्यासाठी ह्या IISERनं म्हणजे IITs मध्ये जावं लागेल तुम्हाला. ओके. आणि सर मला एक सजेस्ट करायचंय म्हणजे सर्वांसाठीच, की जर तुम्ही म्हणला आता की आपण सर्वजण ICR ला व्हिजिट शकतो, तर सर माझं असं म्हणजे इच्छा आहे तर आपली ह्या बॅच मध्ये आपले 10चे स्टुडंट भरपूर आहेत, तर आता सर पॉसिबल नाहीये, पण जेव्हा नेक्स्ट समर मध्ये किंवा त्याच्या नेक्स्ट समर मध्ये जेव्हा आमची 12वी होईल आणि ज्यामध्ये आमच्याकडे थोडा फ्री वेळ असेल, तर सर माझी अशी इच्छा आहे की आपण तेव्हा सर्व म्हणजे बॅच आणि तुम्ही मिळून सर आपण एकदा ICR कॉलेजला भेट देऊ, अशी माझी इच्छा आहे सर. हो नक्कीच नक्की आशिष, आपण पूर्ण करू ती. आणि सागर, खरं तर खूप म्हणजे आपण 2 ते 3 म्हणालो होतो, अनेकांनी प्रश्न विचारले, आणि खूप बिझी शेड्यूल आहे. शनिवार मागच 8 दिवसापूर्वी ठरवलं आपण की आज वेळ मिळू शकेल आणि मग मी बोलू शकेल, पण या सगळ्या बिझी शेड्यूल मधनं तू वेळ काढलास. फक्त मला म्हणजे कसं, मी कम्प्युटर क्षेत्रात आहे, अल्फाबेट कम्प्युटरचं हे आहे, आणि तुझ्या पत्नीविषयी म्हणजे की त्या IBM मध्ये आहेत, तर तुला जाणून घ्यायला लागलं. IBM कम्प्युटर क्षेत्र म्हटलं की IBM हा बेस आहे, म्हणजे IBMला इंटरनॅशनल बिझनेस मशीन यांनी तर सुरुवात केली कम्प्युटर हे सगळं बनवायला आणि त्यातलं, त्यामुळे IBM मध्ये त्यांच्याविषयी थोडं जाणून घ्यायला आवडेल तुझ्याकडून, तुझ्या कुटुंबात.
ऍक्च्युली मला तिने जस्ट आत्ताच कंपनी जॉईन केलेली आहे. IBMच्या त्यामुळं कम्प्युटर त्याच्या क्षेत्रामध्ये अगोदर ती इंजिनिअरिंग. LNT इन्फोटेक मध्ये ऍक्च्युली कामाला होती हो, त्याच्यावरती. बरं. आणि मला आता कळलं की IBM मध्ये त्या जॉईन झाल्यात म्हणून हो म्हटलं. हो झाले ना 6 मंथ झाले, परंतु जस्ट आता इथनच वर्कआउट करते ती. अच्छा, पण बरं. म्हणजे सगळ्यात छान काय यांचं वर्कआउटची मेथड की हा. तिथं खूप स्कोप आहे, म्हणजे शिकायला खूप चान्स हो, असतो. जसं आता ती ऑनलाईन कोर्सेस करते कुठले वेगवेगळे, तर त्या बरोबर. कोर्सेसमध्ये इतर म्हणजे बाहेर जर कोर्स केला तर 1-1 लाख 2-2 लाख फीज असते त्याची. हो, ते तिला करेक्ट. फ्रीली अवेलेबल असतात तिथं. बरोबर. म्हणजे जसं प्रिन्स्टन किंवा ऑक्सफर्ड अशा कुठल्या कुठल्या छान छान ठिकाणावरनं ते कोर्सेस त्यांना अवेलेबल करून देतात, आणि ती Great. किती पण लर्न करू शकते त्याच्यामध्ये. आणि खूपच. ते लर्न केल्यानंतर त्याची काहीतरी टेस्ट असते, ते तसे त्यांना ते बॅचेस मिळत राहतात ऍक्च्युली, आणि ते खूप छान आहे ऍक्च्युली. हो नाही, म्हणजे नाही, कारण मला ते कळालं IBM म्हटलं IBM हम्म. मध्ये जॉब करणं इटसेल्फ, आणि IBM जगातली पहिली कंपनी म्हणजे कम्प्युटरची जी सुरुवात झाली हो 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 या क्षेत्रामधली, त्यामुळे मला उत्सुकता होती म्हणून म्हटलं की काय त्याबद्दल. आणि नाही, निश्चित खूप छान. लर्निंग छान प्रकारचं मिळतं हो हो त्यामध्ये. तिला ऍक्च्युली लर्निंग एक्सपिरियन्स खूप छान मिळतो. म्हणजे तिथं नवीन नवीन टेक्नॉलॉजी, नवनवीन गोष्टी, कितीतरी कोर्सेस अवेलेबल आहे त्यांचे. तिथे शिकत राहते कायमस्वरूपी. जसं SAP HANA वगैरे काय काय हो. कोर्सेस मध्ये ती आता काम करते, आणि हो. खूप म्हणजे मस्त शिकायला मिळतं ती बोलते. निश्चित. सागर, आज या सगळं अजून कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर अदरवाईज मोबाईल नंबर शेअर करतो ऍक्च्युली हो. सर. मला असं वाटतं की मोबाईल नंबर शेअर करतो, मुलं डायरेक्ट कॉन्टॅक्ट करतील, कारण बरेच मुलं अशी कनेक्टेड आहेत माझ्याशी. डू शेअर त्यांनी विचारलंच आहे कारण त्यांनी. आपल्याला पण याच्यावरती लिमिट हो आहे हो, जास्त, निश्चित त्यामुळे निश्चितच अगदी मी प्लीज. आता इथे चॅट बॉक्स मध्येच नंबर शेअर करतो. आणि नंतर ना ते ऍक्च्युली आर्टिकल तुम्ही एकदा वाचा, जर हो. त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी काही इन्फॉर्मेशन हवं. हे कसं आहे ऍक्च्युली, हे जनरल टॉक आहे म्हणून मी जास्त काय डीप मध्ये त्याच्यामध्ये बोललो नाही. पण बरोबर. स्पेसिफिक विद्यार्थी असेल, जसं 12वीचा विद्यार्थी असेल, तर त्याला हो. निश्चितच वेगळे गायडन्स मी तिथं करेल ऍक्च्युली. कारण निश्चितच मी निश्चितच. स्वतः IIT JEE साठी मुलांना म्हणजे लेक्चर्स देतो ऍक्च्युली मॅथमॅटिक्सचे. हो हो, तर बरोबर. त्यामुळे त्यांना ते फायदा होऊ शकतो वेगळा. निश्चितच फायदा होऊ शकतो. चालेल. तर सागर, खूप छान, आणि खूप छान पद्धतीने माहितीने आपलं कोणतरी बोलतं याची जाणीव मुलांना निश्चित झाली, ज्या पद्धतीनं तू कम्युनिकेट केलं. आणि मला वाटतं की आपला अमोल गाढवे इस्रो मध्ये, तुला माहिती आहे हो का? हो ऐकले मी. हा, अमोल, तुझा संवाद झालाय का तिथे अशी? नाही ऍक्च्युली. माझं झालेलं आहे. तू पण येणार आहे मुलांशी बोलायला पुढच्या आठवड्यामध्ये. छान आहे ना. तर निश्चित मी मुलांना, आपल्या समितीमध्ये कसं आहे माहिती का, मोठा खजिना आहे, आणि त्यामुळे खूप खजिना. वेगळं कुठलं असं फील्ड नाही की जिथं मुलं नाहीत आपली. जसे आता आपला अन्सर शेख हा IAS अधिकारी हो, झाला. त्याशी पण मी कम्युनिकेट केलेलं आहे, पण ही इज बिझी नाऊ डेज. काय झालं, ऍडमिनिस्ट्रेशन जबरदस्त सगळीकडे, म्हणजे त्यामुळे ही इज बिझी. तर येईल, म्हणजे केव्हा संधी येईल आणि त्या मुलांशी पण त्यांना बोलता येईल. आज खूप मौल्यवान वेळ दिला, छान गायडन्स दिला, मोबाईल शेअर केला, जेणेकरून मुलं निश्चित कम्युनिकेट करू शकतील. खूप खूप धन्यवाद या वेळेबद्दल. आणि फ्युचरमध्ये पण केव्हाही हाक मारली की येशील याची खात्री आहे. नक्की सर. मला उलट अल्फाबाईट संस्थेला भेट द्यायला आवडेल ऍक्च्युली. मी कधी नक्कीच येईल ऍक्च्युली भेट द्यायला. निश्चित, मोस्ट वेलकम. भेटूयात. थँक्यू व्हेरी मच. थांबूया.